मंडळी नमस्कार. आज आपण पाहणार आहोत राज्यातल्या विविध भागातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या आणि जपलेल्या तब्बल 200 पेक्षा जास्त देशी भात वाणाची बातमी. पुण्यात सोमवारी 15 जून 2026 रोजी वनराई आणि बायप या संस्थांच्या वतीने दुर्मिळ होत चाललेल्या देशी भाताच्या वाणांचं हे आगळं वेगळं कृषी वारसा जपणारं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. प्रदर्शनाचा उद्देश केवळ पारंपरिक बियाणं दाखवणं नसून देशी भाताचं जैववैविध्य जतन करणं, पोषण मुद्द्याबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि बदलत्या हवामानात टिकाऊ शेतीला प्रोत्साहन देणं हा होता. अनेक देशी भातवाणांमध्ये वेगवेगळे रंग, सुगंध, चव, पोषक गुणधर्म आणि स्थानिक हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता आढळते. अशा प्रदर्शनांमुळे शेतकरी, संशोधक आणि नागरिकांना पारंपरिक शेती वारशाची नव्याने ओळख सुद्धा होते आणि हाच मुख्य उद्देश या निमित्ताने अधोरेखित करण्यात आला होता. समाज कल्याण विभागाच्या आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते प्रमोद जाधव यांनी लिहिलेल्या आरोग्यदायी नैसर्गिक भातशेती या पुस्तकाचं यावेळी प्रकाशन सुद्धा करण्यात आलं. यावेळी कृषी संचालक विनय आवटे, बायपचे जैवविविधता तज्ज्ञ संजय पाटील, वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेचे कार्यकारी विश्वस्त विनायक वैद्य खडीवाले, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, विश्वस्त गिरीश गांधी, सचिव अमित वाडेकर उपस्थित होते. नेमकं यावेळी मान्यवर काय म्हणालेत पाहूयात या सविस्तर बातमीमधून. सरांचं पुस्तक प्रकाशित होत आहे आणि मुख्यतः शहाणपण आणि विज्ञान ह्या दोन्हीचा सांगड ह्या पुस्तकात घातलेला आहे. नक्की सांगावं वाटेल, कारण ज्ञान भरपूर आहे पण त्याला विज्ञानाची जोडी गरज आहे. आणि आज ह्या पुस्तकात जे अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत हे सगळं स्थानिक ज्ञान, इंडिजिनियस नॉलेज सिस्टम जे म्हणतोय, आणि सगळं जग आता त्याच्या मागं लागलेलं आहे. आणि कारण त्या आधारावरच पुढच्या सगळ्या जगण्याच्या दिशा नक्की ठरणार आहेत. भाताचा विचार केला, 1,10,000 भाताचे वाण होते. डॉक्टर रिचारे यांचं रिसर्च आहे. आत्तापर्यंत आमच्या संशोधनात जे तयार झालेले आहेत 1200 जाती ICAR मार्फत आम्ही रिलीज केलेले आहेत. पूर्ण भारताचा विचार केला, शेती पद्धती विचार केला, भौगोलिक परिस्थिती विचार केला आणि हे 1200 वाण कुठं आणि आपली ही विविधता कुठे. राईसला लाईफ म्हटले, राईस इज लाईफ. अक्षत हा शब्द जो वापरला जातो, मागाशी सुरुवातीला जे सांगितलं, जन्म आणि मृत्यू, प्रत्येक ठिकाणी तांदळाचं महत्त्व नक्की आहे. त्यामुळे ह्या विविधता एखाद्या ठिकाणाची संपते तर तिथलं सर्व काही संपतं, असं काही सायंटिस्टनी डिक्लेअर केलेलं आहे. म्हणून ही विविधता खूप महत्त्वाची आहे. ह्या विविधतेला शहाणपणाची जोड आणि संशोधनाची जोड. संशोधन म्हणजे गावाच्या पातळीवर पण अनेक संशोधन आजपर्यंत झालेले आहे. HMT तांदळाचं नाव आपण ऐकलं असावं. HMT जे घड्याळावरनं आलं. दादाजी खोब्रागडे, चंद्रपूर जिल्हा, नागभीड नावाचं गाव, शेतकरी, एक लोंब सिलेक्ट केलं, त्याच्या 4 पिढ्या केल्या, थोडंसं एका लोंबीवरून एवढं झालं, एवढ्याचं क्विंटलचं टन, टनावरून त्या जिल्हा, बाजूचा जिल्हा, 6 राज्यात ती व्हरायटी गेली. त्यावेळी नाव काय ठेवायचा प्रश्न आला. दादाजींच्या बरोबर जे होते त्यांच्या हातात घड्याळ होतं, HMTचं ठेवा HMT, आणि तसं तो HMT वाण रिलीज झाला आणि तो शेतकऱ्याचा वाण. असे अनेक शेतकरी आपल्या ह्या भागात आहेत. जव्हारमध्ये माझ्याबरोबर काम करताना एक वॉचमन होता, मुलगा होता, एक मुलगा होता, वॉचमन होता. तर तो लहान होता, म्हटलं तू हे उद्योग मजुरीला माझ्याबरोबर कामाला आहे. आणि तो शिकत गेला. त्यानं 3 व्हरायटी राईसच्या डेव्हलप केल्या. ICARनं त्याला सायंटिस्ट डिक्लेअर केलं. मावनजी पवार असं नाव जर टाकलं तुम्ही तर त्याला प्लांट ब्रीडर डिक्लेअर केला. भारतातल्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये तो 9वी नापास मुलगा ॲग्रॉनॉमी, मॉर्फॉलॉजी शिकवतो. म्हणजे ही महाराष्ट्राचा विचार केला असे अनेक हिरे आहेत. राईबाईंचं तुम्हाला माहीत आहे, 2014-15च्या दरम्यान मी आणि माझी टीम आम्ही फिरत होतो कळसुबाई शिखराच्या खालनं. मग म्हटलं असंच विचारली तर कोण ज्ञानी माणसं कोण नाहीत. ते म्हणजे एक आजी आहेत, खूप बडबड करतात. चला म्हटलं तिकडं आणि झोपडीत गेलो. 46 डिफरंट टाईपचे वाण तिथं मिळाले. त्यात क्लायमेट रेझिलंट जे शब्द आपण मोठे मोठे वापरतो, न्यूट्री रिच, हे सगळं प्रोफायलिंग केलं. 3-4 वर्षात पुढचा प्रवास सुरू झाला. असे अनेक हिरे नक्की आपल्या महाराष्ट्रात आहेत. सचिन माझ्या समोर आहेत आणि जाधव सरांचं सहकार्य तिथं खूप लाभलेलं आहे आम्हाला, आणि त्यांच्यामुळे तो काम तिथं उभं राहिलेलं आहे. वालय नावाचा खाली जो तांदूळ ठेवलेला आहे, स्टोरी ऑफ वालय, आम्ही ती आता पब्लिश करतोय. वालय कोकणातले लोक एक असंच गप्पा मारत बसलो होतो आम्ही त्यांच्याशी, आणि भरभरून सांगत होते तो असा होता तसा होता. आहे कुठं म्हटल्यानंतर सगळे चिडीचूप. आई, सचिनची आई तिथं उंबऱ्यावर बघत बसले आमची काय गप्पा चालल्यात, आणि घरात जाऊन तिनं पेज
एवढं मोठं भांडं पेच करून आणली. आणि बोलता बोलता सचिनची आई काय म्हटली की अरे बाबा आम्हाला सलाईन माहिती नाही, आणि हेच आमचं सलाईन होतं. तोच पॉईंट मिळाला. जसं इंडिजिनस नॉलेज सिस्टमबद्दल सर बोलले, त्याच्यावर अभ्यास केला, 30 गावाचा शोध घेतला, जवळ 25 सॅम्पल मिळाल्या त्या वाहनाच्या, 3 वर्ष लावल्या, सिलेक्शन केलं, प्युअर फॉर्ममध्ये आणलं, ॲडॅप्टेशन मटेरियल त्यातनं सिलेक्ट केलं, ती व्हरायटी आता रजिस्ट्रेशनला ॲप्लिकेशन, त्या एका व्हरायटीचा बिझनेस आता 50 लाख रुपयाचा झालेला आहे. ज्या तांदळाला 25 रुपयाला कोण घेत नव्हतं, किती आता जातोय 100 नाही तांदूळ 130 रुपये तांदूळ तिथून जातोय. FPO झालेले आहे, 750 लोकांचं नेटवर्क आहे. आवटी साहेब, ह्याला GI मध्ये कसं नेता येईल पुढं, तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षित आहे. तर असे अनेक वाहन महाराष्ट्रात नक्की आहेत, त्याच्यावर नक्की काम करावं लागेल. हायब्रिड आणि इंडिजिनियस हा काय आमचा भांडण नाही आहे. आपल्याला हे सगळे विविधता पण पाहिजे आणि त्याचबरोबर उत्पादन पाहिजे. माझे एक गुरु डॉक्टर स्वामीनाथन साहेब, ज्यांच्याबरोबर मला अगदी जवळ 4-5 वेळा चर्चा करायची संधी मिळाली, आणि त्यावेळी हा मी प्रश्न नक्की विचारला होता सरांना की ग्रीन रिव्होल्युशन काळाची गरज, व्हॉट नेक्स्ट. त्यांनी एकच शब्द वापरला, इव्हर ग्रीन रिव्होल्युशन. आणि माझ्या कामाची एक स्लाईड होती 2009-8 मध्ये. त्यावेळी मी कोपऱ्यात असं बसलो होतो आणि बाकी सगळे मोठे तज्ज्ञ होते, आणि तिथं ती स्लाईड दाखवल्यावर त्यांनी म्हटलं की हु इज डुईंग दिस वर्क. मी आपलं कोपऱ्यातनं हात वर केला, दिस इज इम्पॉर्टंट फॉर द कंट्री, असं स्टेटमेंट होतं, आणि ते एक इन्स्पिरेशन होतं. असे अनेक लोक मिळत गेले आणि ह्यातनं हे गोष्टी पुढं येत गेल्या. महाडी तांदळाबद्दल सर बोलत होते. 2009 मध्ये माळशेज घाटामध्ये हिंडत होतो, आणि त्यावेळी असंच गप्पा मारता मारता एक आजी होते तिथं, आणि चर्चा चालली होती की डिलिव्हरी विकनेसला काय, वैद्य सर, खडीवाले वैद्य साहेब, डिलिव्हरी विकनेसला काय औषधं होती, हा प्रश्न होता माझा. तर त्या आजी म्हणाले की आमचा एक प्राईड होता, आमचा एक अभिमान होता, तो म्हणजे महाडीचा तांदूळ. डिलिव्हरीचा विकनेस, आणि तो काही ठराविक मंडळींच्याच घरात होता, आणि तो विकला जात नव्हता. डिलिव्हरी झाली की तिथं जाणार त्यांच्या आजीकडे त्या घरात, आणि तिथून तो तांदूळ दिला, आणि तो फ्री होता, कारण त्याचे पैसे घ्यायचे नव्हते. आणि बैलाचा आणि माणसाचा कोणाचा हातपाय मोडला तर त्याचं बँडेज म्हणून ते वापरायचे. त्याचं आयडेंटिफाय केलं, त्याच्यावर बरेच उद्योग केले, आणि तो आता रजिस्टर झाला जवाहरच्या लोकांच्या नावे. असे जवळ 40 पेटंट IPR रजिस्ट्रेशन झालेले आहेत ह्या लोकांच्या नावे. त्यातल्या पुढच्या दिशा नक्की महत्त्वाच्या आहेत. राईस इज लाईफ म्हटले म्हणजे डायबेटसाठी राईस नाही असं नाही आहे. आज भारतात अनेक वाहन असे आहेत की राईस फॉर डायबेट डिक्लेअर झालेले आहेत. माझं आता ICAR बरोबर काम सुरू आहे. त्याच्यात महाराष्ट्रातले जवळ 5 तांदूळ अशी मिळाले आहेत की त्याच्यात स्लो रिलीज ऑफ कार्बोहायड्रेट आहे, लो ग्लायसेमिक इंडेक्स आहे. म्हणजे आपल्याला बायोफर्टिफिकेशन करत जायचं का पहिल्यांदा आहे त्याचा शोध घ्यायचा, हा मोठा प्रश्न आहे. ज्ञानाच्या बाबतीत विचार केलं, पारंपरिक ज्ञान, नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन सारख्या इन्स्टिट्यूट नक्की हा विचार करायलेत की भारतातली 100 वर्ष जगलेली माणसं यांनी काय खाल्लं, आणि त्याचा अभ्यास केला, आणि त्यात लक्षात आलं की फूड इज अ मेडिसिन. नक्की त्यावर आपल्याला विचार करावा लागेल. सरांच्या पुस्तकात वेगवेगळ्या ज्या टेक्निक्स लिहिलेल्या आहेत, हे इनोव्हेशन खूप महत्त्वाचं आहे. राईस म्हणजे सिंगल क्रॉप असं सगळ्यांचं आमच्या संशोधनामध्ये पण तेच आहे. पाणी आहे, दुसरं काहीच येत नाही त्याच्यात. पण अशा सिस्टम मी बघितल्या, राईस आणि तूर सिस्टम कुठल्याही सर डॉक्युमेंटमध्ये मला नाही वाटत, गॅजेटमध्ये कुठंच बघायला मिळत नाही किंवा रिसर्च. पण राईस आणि तूर ही सिस्टम होती. राईस आणि वाल म्हणजे कळसुबाई शिखराच्या खाली राईस आणि वाल, म्हणजे एवढ्या पावसामध्ये सुद्धा तो ढवूळ नावाचा एक तांदूळ बैलाला, आता मिनरल मिक्सचर वगैरे आम्ही भरपूर केले, पण बैलांना दिवसभर काम करणार त्या पावसामध्ये आणि परत सकाळी उठून परत कामाला जायचं आहे, त्याला खायला मिनरल मिक्सचर घालत होते. काय, ढवूळ नावाचा तांदूळ. तो भात भरडायचे आणि तसंच त्या बैलाच्या पुढे ठेवायचे. रात्री खाल्ला की सकाळी पुन्हा बैल त्या कामाला. आता त्याच्यावर प्रोफायलिंग बरंच काम चाललेलं आहे. अशा अनेक वाहन महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये नक्की आहेत. ह्याच्यामध्ये पुढच्या दिशा ज्या गरजेच्या आहेत आवटे सर, ज्याच्याबद्दल मी काम करतोय आणि बरेच मंडळी आम्ही एकत्रित त्याचा विचार करतोय. आता भारत सरकार मंत्री महोदय नाही आहेत, त्यांनी मागच्या महिन्यामध्ये एक डिक्लेरेशन केलं. हे कदाचित भारतातल्या एखाद्या कृषी मंत्र्यांनी केलेलं महत्त्वाचं विधान आहे की बियाणे बँकांची साखळी असं आजपर्यंत कधी घडलेलं नाही आहे. तर ती खूप मोठी संधी महाराष्ट्राला मंत्री महोदयांच्या निमित्ताने मिळणार आहे. दुसरं, रजिस्टर्ड व्हरायटीचं काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्रातल्या मॅडम बसलेले तिथे PPO फॉर अथॉरिटीच्या. तर असे अनेक वाहन आहेत की ज्याच्यामध्ये हे पोटेन्शियल आहे, त्याला बियाण्याच्या साखळीमध्ये आणता येईल का, ॲटलिस्ट त्या रिजनमध्ये तेवढा ॲग्रोक्लायमेटिक झोन, कारण झोन सोडला की सगळं बदलून जातं. तर त्यावर नक्की आपल्याला काम करावं लागेल. काही तांदळं असे आहेत जसं लुचई नावाचा तांदूळ, जो
वैभव आहे विदर्भाचं तोच नामशेष झालेला आहे, त्याला मार्केट व्हॅल्यू खूप हायर आहे. प्रत्येक गोष्टीला GI मिळेल का? नाही. महाराष्ट्रानं असं डिक्लेअर करावं की महाराष्ट्राची विविधता आहे, ह्या भागातला हा तांदूळ आहे, ह्या भागातलं हे धान्य आहे, आणि त्याला GI मिळेल न मिळेल पण त्याला मार्केटमध्ये कसं आणता येईल पुन्हा, त्या दृष्टीनं नक्की विचार करता येईल. उत्पादनाच्या बाबतीत विचार केला, ह्याचं यील्ड पोटेन्शियल बऱ्याच जातींचं कमी आहे, पण असे चांगले उत्पादन देणारे वाण पण आहेत. राईस, कॅल्शियम रिच राईस, आयर्न रिच राईस, अँटीऑक्सिडंट रिच राईस, अँटी डायबेटिक राईस, यावर खूप मोठं काम हातात घेतलेलं आहे आम्ही आहोत, आणि बाकी पण वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट ह्याच्यामध्ये आहेत. त्याचबरोबर ह्याचा सर्वे आपल्याला नक्की सर करावा लागेल. कॉलेज, इन्स्टिट्यूट, आता विद्यापीठ सर आहेत, सरांच्याशी चांगला परिचय, आणि देन हे पॉसिबल आहे सर. महाराष्ट्राचा जर जैवविविधतेचा सर्वे केला, ॲटलिस्ट पिकांचं वाण किंवा प्लांट डायव्हर्सिटी खूप महत्त्वाचं आहे, आणि त्याच्यातून अनेक असे गोष्टी मिळतील ज्या जगात कुठेही नाही आहे. पुण्याचा विचार केला, पुण्यातला तांदूळ म्हटलं की इंद्रायणी, त्याच्याशिवाय आमचं डोकं पुढं चालत नाही. आणि ह्या एका तांदळामुळं पुणे जिल्ह्यातल्या 65 वाण आम्ही गमावलेले आहेत, जे पुन्हा कधी रिवाईव्ह होणार नाही आहेत. खूप युनिक वाण होते, पठाऱ्यासारखा वाण होता, जाडा तांदूळ, खाल्ला की पोट भरायचं. आंबेमोहरच्या ओरिजिनॅलिटीबद्दल पुन्हा आता शंका निर्माण झालेली आहे. प्रत्येकजण आपलाच आंबेमोहर म्हणायला लागलाय. बरे GI झाला म्हणजे GI झाल्या समस्या सुटलेल्या नाही आता. तर त्या दृष्टीने बियाणे उत्पादक शेतकरी आपल्याला सर पुढे करावं लागतं, आणि त्यासाठी सपोर्ट सिस्टम ह्याचा विचार करावा लागेल. पोषण मूल्यांचा विचार, की असे अनेक वाणे आहेत उत्पादनाला अत्यंत कमी आहेत पण त्याच्यात युनिक ट्रेट आहे. षष्टी साडीचा विचार करतो आपण, केरळासारख्या राज्यांना एक तांदूळवर कितीतरी जिल्ह्यांची इकॉनॉमी अवलंबून आहे. नवारा राईस, जो न्यूरोमस्क्युलर डिसीजसाठी मेडिसिन डिक्लेअर झालंय. असे अनेक वाण आहेत, ह्याच्यावर आम्ही फक्त उत्पादनाचा विचार केला, पण त्याचबरोबर ह्या युनिक ट्रेटचा नक्की आपल्याला विचार करावा लागेल. अमित गद्रे साहेब इथे आहेत, आपल्याला महाराष्ट्राच्या जैवविविधता प्रत्येक दिवशी एखादं या वाणाबद्दल लिहित गेलो, वर्ष संपतील पण वाण संपणार नाहीत. नक्की अगदी त्या दृष्टीनं आपल्याला विचार करावा लागेल. शाळा, कॉलेज, इन्स्टिट्यूशन, कारण शेवटी हे नॉलेज ट्रान्सफर हा जो गॅप झालाय तो कशामुळे झालाय, तर ज्ञान एका पिढीतनं दुसऱ्या पिढीत न गेल्यामुळे हे झालेलं आहे. तर त्या दृष्टीनं आपल्याला विचार नक्की करावा लागेल. क्लायमेट चेंज आम्हाला नाही तयार करता येऊ शकले. क्लायमेट रेझिलियंट वाण 5-10 काहीतरी रिलीज केलेले आहेत आपल्या पंतप्रधान साहेबांनी, पण पूर्ण भारताचा विचार केला तर किती वाण आपल्याला पाहिजेत, किती गोष्टी पाहिजेत. तर हे जे ॲडॅप्टेशन आहे ते येणार कुठनं, आपल्याला निसर्गातनंच हे सिलेक्शन करावे लागणार आहे. दुसरा पर्याय जगाच्या समोर नाही आता. कारण मी आता भारतातल्या सगळ्या इंटरनॅशनल इक्रिसॅटपासून सगळ्यांबरोबर काम करतो, आणि सगळ्यांचं डोळं लागलेलं आहे ते भारतातल्या युनिक डायव्हर्सिटीकडे. कारण काही किलोमीटर किंवा काही फूट गेलं तर दुसरं काहीतरी आपल्याला सापडते, तर ज्याचा विचार नक्की आपल्याला नाही आहे. आणि तो विझडम हा पहिला टप्पा डॉक्युमेंटेशनचा, पहिला टप्पा संवर्धन ज्ञानाचं आणि ह्या रिसोर्सेसचं, दुसरा पार्ट कल्टिवेशन लागवडीचा, ज्याच्यामध्ये उत्पादन वाढ, युनिक ट्रेट ह्या दृष्टीने विचार, लागवड पद्धतीतले बदल, पुढचा भाग कन्झम्पशनचा. कारण कन्झम्पशन नाही झालं तर त्याचं काय होणार आहे. लाल तांदूळ खाल्ला जात नाही कारण नुसता भाताचाच विचार आम्ही केला, घेतला, नेला, आज नेला घरी, खूप हौशेनं कार्यक्रम ऐकला, खूप छान वाटलं वालयबद्दल, नेला आणि शिजवायला टाकला, तो काही शिजत नाही, दुसऱ्या दिवशी बंद, ते बाजूलाच पडलेलं असतं. तर त्याला पद्धती येतात, त्या वालयच्या एका तांदळाच्या 12 रेसिपी होतात, युनिक राईस आहे तो तिथला. तर प्रत्येकाच्या ह्या दृष्टीने विचार करावा लागेल. खडक्या नावाचा तांदूळ साहेब जुन्नरमध्ये सापडला, ह्याच्याजवळ आपला चावंड किल्ल्याजवळ. सगळे लोक तिथले सांगत होते की आम्ही आंबेमोहरांचं वैभव आहे. एक आजोबा होते, काय यांना काही माहिती नाही म्हणे, मी सांगतो तुला काय आहे ते. खडक्या नाव, जो खाल्ल्यानंतर पोट भरतं, आणि उभ्या पावसात, तिथला पाऊस म्हणजे डेंजर पाऊस आहे, नाणेघाट किंवा त्या ह्याच्यातला, त्या पावसात आम्ही काम करतो, तग धरतो, ते त्या तांदळामुळं. त्याचं प्रोफायलिंग केलं, त्याच्यात युनिक ट्रेट सापडलेलं आहे. त्याला 25 रुपये किंमत नव्हती, आता 70-75 रुपये पर केजी तिथनं राईस जातोय. तर त्याचं रजिस्ट्रेशन व पुढच्या गोष्टी नक्की कराव्या लागतील. आणि हा सगळा एका संस्थेचा हा विचार नाही आहे, एका इन्स्टिट्यूट, हे सगळ्यांचं एकत्रित, शाळा कॉलेज असतील, त्याचबरोबर इन्स्टिट्यूशन्स असतील, संशोधक असतील, मीडिया असेल, ह्यात सोशल सायन्सचा रोल सुद्धा खूप मोठा आहे. कारण जोपर्यंत ह्या ज्ञानाचं संकलन होणार नाही तोपर्यंत ह्या पुढच्या आमची डोकी चालत नाही त्याच्याशिवाय. कारण पहिला बेस तो आहे प्रत्येक गोष्टीचा, तर तो आपल्याला करून ह्या दृष्टीनं नक्की आपण पुढं काम करूया. आणि खाली एक एक्झिबिशन मांडले, आपल्या काही लोकांनी बघितलं असेल, नक्की आपण प्रोग्राम झाल्यानंतर पुढे ते ओपनच राहणार आहे, पुन्हा चर्चा करू. आणि नक्की याचा एक चांगला कार्यक्रम कृषी विभाग असेल, वनराई असेल, आणि अजून वेगवेगळ्या सगळ्यांनी एकत्र येऊन प्रत्येकाचा रोल ह्यातला काय,
कंझ्युमर म्हणून सुद्धा आपला खूप मोठा रोल आहे. एक दिवस तरी दुसरा राईस इंद्रायणी सोडून खाल्ला तरी नक्की काहीतरी अजून क्रांती होऊ शकते. कारण बघा, एक राईस लाखो हजारो हेक्टर, एखादा करपा वगैरे आला एका रात्रीत इंद्रायणी खलास. शेतकऱ्यांनी काय करायचं? तुम्ही तर आम्हाला आणू शकू कुठून तरी दुसरीकडून विकत, ज्याचं त्याच्यावर पोट आहे त्यांना काय करायचं? तर तोही विचार म्हणजे विविधता आणि विविधतेतनं नक्की समृद्धीकडे आपल्याला जाता येईल. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक संधी मला सरांमुळे मिळाली. ते म्हणतात सारखे गुरु, पण मी काही गुरु वगैरे कोण नाही आहे. सरांमुळे एक संधी आम्हाला मिळाली. कोकणामध्ये एक चांगलं काम उभं राहिलं. सर आहेत, मॅडम आहेत आणि सचिन सारखी टीम आहे. तिथं 650 लोकांचं नेटवर्क, 1.5 कोटीचा टर्नओव्हर. युनायटेड नेशननं त्यांचं काम डिक्लेअर केलं. आणि आवटी सर एकदा बघायला आपण नक्की जाऊया. आणि अशी कामं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक ठिकाणी अशी मॉडेल उभी राहिली तर त्यातनं प्रोत्साहन मिळेल. कारण सीइंग इज बिलिव्हिंग. आणि असे सेंटर्स इस्टॅब्लिश करता आले. ही विविधता सगळी महाराष्ट्राची आहे, ती जपूया, वाढवूया आणि त्यातून पुन्हा पुढच्या दिशा नक्की घेऊन जाऊया. थँक्यू. शब्द संपवतो. पुनश्च सर्वांचे स्वागत करतो आणि फक्त एक छोटीशी अनाउन्समेंट आमच्या वनराईच्या सहकाऱ्यांसाठी करतो की जे कोणी पाहुणे आले असतील, बाहेर ताटकळत उभे असतील, तर कृपया आपण पाहुण्यांना बसण्यासाठी जागा करून द्यावी. धन्यवाद. श्री सागर धारियाजी, श्री अमित वाडेकरजी, श्री संजय पाटीलजी माझे गुरु आहेत. ते वैद्य विनायक परशुराम वैद्य खडीवाले, ते माझे 20 वर्षापासून फॅमिली डॉक्टर आहेत. आणि गिरीश गांधीजी जे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, विनायक गारडेजी आणि सर्व उपस्थित मान्यवर आणि माझे शेतकरी मित्र की जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, काही सिंधुदुर्गातनं, काही कोल्हापूरमधनं, काही पुण्यामध्ये इथे आलेले आहेत. खरं म्हणजे हे शेतकरी नसून हे चालती बोलती विद्यापीठ आहेत. म्हणजे मी हे सर्वप्रथम स्पष्ट करू इच्छितो, सरांनी पण उल्लेख केला की हे जे पुस्तक आहे ते सर्वस्वी या शेतकऱ्यांच्या ज्ञानावर आणि अनुभवावर आधारित आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी आणि माझ्यासारख्या धडपडणाऱ्या शेतकऱ्यांनी लिहिलं आहे. त्या धडपडण्यापेक्षा माझं पडणंच जास्त आहे. परंतु जे जे अनुभव आले आणि ज्याच्यामध्ये काही माझ्या चुका झाल्या आणि त्यातनं जे काही थोडंफार शहाणपण आलं तेही याच्यामध्ये मी अंतर्भाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं म्हणजे हा खूप मोठा व्यापक विषय आहे. मगाशी सागर धारिया सरांनी सांगितलं की मिथेन वायूचं उत्सर्जन आणि इतर गोष्ट पण ते आम्हाला सर्वसामान्य शेतकऱ्याला काही समजत नाही. आम्हाला फक्त एकच गोष्ट समजते की आमचं उत्पादन चांगलं आलं पाहिजे आणि ते टिकलं पाहिजे. आणि मग त्या दृष्टीने काय काय करता येईल हा अर्थातच त्याच्यावर फोकस आहे. खरं म्हणजे माझ्या दृष्टीने आजचा दिवस हा माझ्या जीवनात अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. माझे आईवडील प्राथमिक शिक्षक होते आणि त्या काळातले जुने हाडाचे शिक्षक. म्हणजे माझे आजोबा दिव्यांग झाले आणि माझ्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्या आईवडिलांवर होती. अतिशय वाईट परिस्थिती होती, आर्थिक परिस्थिती. पण तरीही त्या काळामध्ये त्यांनी खेड्यापाड्यातल्या दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतःच्या घरात विनामूल्य वसतिगृह सुरू केलं. कुठलंही व्यसन नाही. परंतु माझ्या आईचं जे निधन झालं ते कॅन्सरने निधन झालं. माझ्या वडिलांचं जे निधन झालं ते पॅरालिसिसने निधन झालं. माझ्या सासऱ्यांचं निधन कॅन्सरने झालं. या कॅन्सरच्या ह्याच्यामध्ये सरदेशमुख सर, त्यांचे चिरंजीव आज इथे आहेत मला वाटतं, सदानंद सरदेशमुख सर आणि विनायक वैद्य खडीवाले सर यांचंही आम्हाला एक अमूल्य असं मार्गदर्शन आणि औषधोपचार मिळाले. त्याच्यामुळे काही प्रमाणात रिलीफ मिळाली. पण हा विचार सतत भेडसावत राहतो की असं का होतं. हे जे माझ्या कुटुंबात घडतं आहे ते आपल्याही आजूबाजूला आपण सगळीकडे बघतो आहे की ह्या अशा ज्या गंभीर आजारांचं जे प्रमाण आहे ते वाढत चाललेलं आहे. आणि मग ह्याला उपाय हा असू शकतो की आपल्याला सर्वांनाच कल्पना आहे की जी रासायनिक कीटकनाशकं आणि रासायनिक खतं आहेत त्यांचा अवाजवी वापर हे एक त्याचं प्रमुख कारण आहे. इतरही बरीच कारणं आहेत, नाही असं नाही. हे सर्व चालू असताना मग मी माझ्या शेतावर काही प्रमाणामध्ये त्याचं प्रमाण कमी केलं, रासायनिक खतांचं आणि इतर ह्याचं करू लागलो. तर ठीक आहे, माझ्यासारखा जो नोकरदार माणूस आहे त्याच्या दृष्टीने कदाचित थोडंसं इल्ड कमी आलं तरी तेवढं अफेक्ट होत नाही. पण सर्वसामान्य शेतकऱ्याचा काय हाही एक प्रश्न विचार करण्यासारखा आहे.
मग मी माझी नंतर पोस्टिंग झाली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागामध्ये. मी जवळपास 8 वर्षे काम केलं आणि त्या भागामध्ये मात्र पारंपरिक वाण लावणारे शेतकरी मोठ्या संख्येने आहेत. आमच्या रायगडमधले ते आता बहुतेक गेले, इव्हन भात शेतीसुद्धा आमची अस्तंगत होत चालली. आता आम्ही म्हणायचो की काळी की रायगड हा आमचा भाताचं कोठार आहे, पण आता तो सगळा रसायनांनी आणि सगळ्या कंपन्यांनी भरलेला, विशेषतः उत्तर म्हणजे माझा जो भाग आहे उत्तर रायगडचा, तो तर कसं आहे आपल्या सगळ्यांना कल्पना येतात. एक टर्निंग पॉईंट आला माझ्या आयुष्यामध्ये, तो मी जरूर सांगतो. त्यावेळेला मी अनेक शेतकऱ्यांशी चर्चा करायचो, गप्पा मारायचो, माहिती घ्यायचो. मी तर पावसला गेलो होतो. पावसच्या जवळ एक बेहरे नावाचं गाव आहे. तिथे एक हरिश्चंद्र बेहरे नावाचे शेतकरी आहेत. त्यांना मी भेटायला गेलो. गप्पा वगैरे मारल्या. सहज गप्पा मारता मारता ते असं म्हणाले की त्यांच्याकडे पटणी आणि मुणगा हे जे लाल भात तांदळाच्या व्हरायटी त्यांच्याकडे 2 आहेत. आणि ज्या माणसाला कॅन्सर होतो त्याला केमोथेरपीची ट्रीटमेंट द्यावी लागते आणि केमोथेरपीची ट्रीटमेंट दिल्यानंतर जो थकवा येतो तो जाण्यासाठी ह्याची पेच करतात. आणि म्हणे माझ्याकडनं भरपूर लोक घेऊन जातात. म्हटलं आत्तापर्यंत किती लोकांनी नेली असेल? म्हणजे साहेब किमान 100 लोकांनी नेली. मग म्हटलं मला नावं सांगा. मग ते नावं सांगायला लागले. म्हटलं तुम्ही याची एक डायरी करा, तुम्ही कोणाकोणाला दिलं याचं डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे. आणि हे जेव्हा मला समजलं तेव्हा माझ्या आईची मला आठवण आली, माझ्या सासऱ्यांची मला आठवण आली की ज्या वेळेला त्यांना केमोथेरपीची ट्रीटमेंट दिली त्यावेळेला अशी अवस्था झाली होती की ते रोगापेक्षा इलाज भयंकर. कारण तो जो विचित्र असा विलक्षण थकवा येतो. आणि मग मी हा विचार केला की अरे त्यावेळेला जर मला हे माहीत असतं तर कदाचित माझ्या कुटुंबातल्या या दोघांना मला काही दिलासा देता आला असता. आणि मग त्या दृष्टीने मग मी पुढे प्रयत्न करायला लागलो. मग एकदा एक परशुराम लांबे नावाचे एक शेतकरी मला भेटायला आले. त्या परशुराम लांबेंशी चर्चा करत असताना ते म्हणाले की माझ्याकडे सरवट नावाचा एक तांदूळ आहे, लाल तांदूळ. म्हटलं त्याचं काय वैशिष्ट्य आहे? तो म्हणे सापाच्या विषयावर आहे. मी म्हटलं असं कसं? अहो साप चावला तर पहिल्यांदा त्या हॉस्पिटलला न्यावं लागतं. म्हटलं मला तुम्ही स्पेसिफिक उदाहरण सांगा. नाही म्हणाले ते बरोबर आहे म्हणाले. म्हटलं उदाहरण सांगा. म्हणाले माझे एक मित्र त्यांना साप चावला, हॉस्पिटलमध्ये नेले, बरे झाले, परंतु पूर्ण काही विष उतरलं नव्हतं. दातातून रक्त यायचं, हिरड्या सगळ्या खराब झाल्या, शरीराची स्किन खराब झाली, म्हणजे अंश त्याच्यामध्ये राहिला होता. म्हणाले मी 1 महिना त्यांच्यामध्ये म्हणे हा तांदूळ खायला दिला, ठणठणीत बरे झाले. याचा अर्थ सरवटमध्ये डिटॉक्झिफिकेशनचा गुण आहे. मग हे जेव्हा मला समजलं तेव्हा मी जिथे जिथे जमेल तिथे सांगायला सुरुवात केली की ह्याला काहीतरी रेकग्निशन मिळालं पाहिजे. माझे एक शेतकरी मित्र आहेत प्रभू आजगावकर, त्यांनी लाल भेंडीचा शोध लावला. तर त्यांचा ते कोरोनाच्या काळात सत्कार समारंभ होता. तर त्यांनी सांगितलं की माझ्या 2च व्यक्ती येतील, माझ्या कुटुंबातले व्यक्ती आणि प्रमोद जाधव, त्यांना फक्त अलाउड करा. मी तिथे गेलो. तिथे मी सायंटिस्टना सांगितलं की या सरवटला आपल्याला पेटंट मिळालं पाहिजे. विद्यापीठातल्या लोकांनाही सांगितलं, विनंती केली आणि त्याला त्यांच्या त्या सगळ्या प्रोसेसनंतर त्याला पेटंट मिळालं. कालांतराने अनेक दुसरे एक शेतकरी मला भेटायला आले. त्यांना मी सहज विचार, दुर्गम भागातले, तुमच्याकडे पूर्वी कुठला लावायचे? अहो म्हणजे सरवट लावायचे. म्हटलं काय वैशिष्ट्य? अहो विषार घालून टाकतो तो, म्हणजे कशाची सेमी पॉयझनस एक्सेट्रा, जे काही व्हॉटर इट मे बी, पण काहीतरी त्याच्यात नक्की आहे. आता आपण म्हणालेला वैज्ञानिक आधार काय? तर महाडी नावाचा जो तांदूळ आहे, पूर्वापार लोक सांगतात की गर्भारपणाच्या काळात, बाळंतपणानंतर तो खायचा, ॲज वेल ॲज जर फ्रॅक्चर झालं तर खायचं. म्हणजे गुरु संजयजी पाटील आणि अन्य काहींनी ट्रॅडिशनल 77 भातांचं केमिकल अनालिसिस केलं आणि त्यात असं लक्षात आलं की महाडी तांदळामध्ये सर्वाधिक नॅचरल कॅल्शियम आहे. तो स्वाभाविकच नॅचरल सोर्समधनं शरीराला मिळत असल्यामुळे ते फ्रॅक्चर जुळण्याची प्रक्रिया जी आहे ती लवकर वेगाने होते. आणि असे हे बरेच आहेत. म्हणजे मी जर सांगत बसलो तर अजून बराच वेळ जाईल, पण सांगायचा उद्देश असा की ह्या आपल्या पारंपरिक ट्रॅडिशनल भातांमध्ये खूप काही गुणधर्म आहेत. मग परत प्रश्न हाच आहे की एवढं जर काही आहे मग लागवड का कमी होत चालेल? नाही का? एवढं जर अमृतासारखे गुणधर्म त्याच्यामध्ये आहेत, मग हा मोठा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.
मग माझ्या असं लक्षात आलं की 2 प्रॉब्लेम्स याच्यामध्ये प्रामुख्याने आहेत. एक म्हणजे ज्या वेळेला भात पीक तयार होतं आणि ज्या वेळेला त्याला लोंबी लागते, त्याचं वजन थोडंसं त्या लोंबीचं वाढतं, वजन होतं, आणि जर त्यावेळेला जर वेगाने वारा आला किंवा वेगाने वारा आणि पाऊस आला तर ते पीक खाली पडतं. आणि मग पावसात ते पडल्यानंतर ते चिखलामध्ये माखतं, काहीला अंकुर येतात, एक्सेट्रा एक्सेट्रा. हा एक फार मोठा शेतकऱ्यांच्या जीवनातला महत्त्वाचा प्रश्न आहे की 4 महिने 5 महिने आम्ही चिखलामध्ये मेहनत केली आणि शेवटच्या 1-2 दिवसामध्ये आमचं पीक वाया जाते. हा एक हे, कारण बऱ्याचशा ज्या पारंपरिक जाती आहेत त्या उंच आहेत, उंच प्रकारातल्या आहेत. दुसरा एक प्रकार असा आहे त्याच्यामध्ये की उत्पन्न कमी, की जर हायब्रिड राईसेस किंवा सुधारित भात किंवा अन्य जे काय आहेत त्याचं जर उत्पन्न जास्त येत असेल तर शेवटी माणूस त्याच्यात शेवटी पोटापाण्याचाही विचार करतो. मग ह्याच्यावर आम्ही प्रयोग सुरू केले. त्या पुस्तकामध्ये एक चित्र आहे, तुम्हाला ते पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये आम्ही तुसाचा बायोचार आणि शेणखत वापरलं. एका शेतामध्ये आमचे शेतकरी मित्र आहेत, प्रवीण सावंत, आज काही येऊ शकले नाही कारणामुळे. त्यांनी एका शेतामध्ये शेणखत वापरलं. एका शेतामध्ये शेणखत आणि तुसाचा बायोचार वापरला. तुसाचा बायोचार जिथे वापरला तिथे ते पीक तसंच्या तसं कडक राहिलं आणि जिथे फक्त शेणखत वापरलं तिथे ते पडलं. केवळ एवढंच नाही तर तुसाचा बायोचार आणि शेणखत जिथे वापरलं तिथे जवळपास 25 ते 30 फुटवे आले. म्हणजे जास्त भाताला जो बाजूनी जे येतात अजून उत्पन्न जास्त आलं आणि तुलनेने ह्याला कमी आलं. मग त्याचा आम्ही अजून त्याच्यावर प्रयोग करायला सुरुवात केली आणि मग त्याचे खरंच चांगले रिझल्ट मिळायला लागले. तर हा एक जो ड्रॉबॅक आहे तो आम्ही काही प्रमाणात कमी केला. मग ॲज वेल ॲज उत्पन्नाच्या बाबतीमध्ये काही प्रयोग सुरू केले. संतोषजी गावडेंना एक चमत्कारिक मार्ग सापडला. एक अचानक की एक कोथिंबीरची एक लोंबी होती. कोथिंबीर नावाचा एक भात आहे, सुगंधी भात असतो. एवढीशीच लोंबी आम्हाला मिळाली होती. जेव्हा त्यांच्या शेतात लावली ती 1 फूट झाली. तर म्हटलं हा काय प्रकार आहे. मग आम्ही जेव्हा विचार सुरू केला, चर्चा सुरू केली, तेव्हा असं लक्षात आलं की त्यांच्याकडे जे कुळीथाचं त्यांनी उत्पादन घेतलं होतं त्याचे उरलेले सर्व अवशेष जे आहेत ते शेतीमध्ये टाकले आणि त्याचं इल्ड वाढलं. म्हणजे तो नैसर्गिक नत्र त्यांना मिळाला आणि इतरही काही घटक मिळाले. मला सांगायला विशेष आनंद वाटतो की जे आमच्या सीड बँकेचे अध्यक्ष आहेत संतोषजी गावडे, त्यांनी यावर्षी लाल घाटे पंकज हा पारंपरिक तांदूळ लावला होता, भात लावला होता आणि कुडाळ तालुक्यामध्ये त्यांचा सर्वप्रथम क्रमांक आला. एका गुंठ्यामध्ये 105 किलो एवढं चांगलं उत्पादन त्यांना मिळालं. म्हणजे ट्रॅडिशनल जे पारंपरिक भात आहेत त्याच्यामध्येही जर आपण नैसर्गिक आणि सेंद्रिय खतांचा वापर केला तर उत्पादन वाढ होऊ शकते, हे त्यांनी सिद्ध करून दिलेलं आहे. असे हे सगळं मगाशी म्हटलं की चालती बोलती सगळी विद्यापीठं आहेत आणि आता थोडा वेळ कमी आहे ना तरी प्रत्येकाचं मध्ये खूप काही त्यांनी चांगलं संशोधन केलेलं आहे. माननीय मंत्री महोदय अजून आलेले नाहीत, पण मंत्री महोदयांच्या आयुष्यातला मी एक तुम्हाला प्रसंग सांगतो. ते ज्यावेळेला जिल्हा परिषदेचे पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि माझे मित्र संजय कदम उपायुक्तात आहेत, आलेले आहेत, ते खाली त्यांची वाट बघतायत, ते समाजकल्याण अधिकारी होते. तर त्यांनी अशी संकल्पना मांडली की आपण रुबेलाची लस आपण मुलींना देऊया एक 13-14 वर्षापासून. कारण ती जर लस दिली तर नंतर मुलांना दिव्यांगत्व येण्याचं प्रमाण आहे ते कमी होऊ शकतं. संजय कदम बऱ्याच ठिकाणी इकडून पैसे मिळतील का तिकडून पैसे मिळेल का प्रयत्न करत होते. जेव्हा दत्तात्रय भरणेजींना समजलं म्हणाले कशाला, मी तुला प्रोव्हिजन करून देतो. आणि मग त्यांनी त्या जिल्हा परिषदेच्या याच्यामधनं 1 कोटीची निधीचा अवलंब करून म्हणजे ते सगळं केलं. आणि पुढे पुणे जिल्हा तर त्यांनी कव्हर केला, पण हा प्रोजेक्ट पुढे पूर्ण देशस्तरावर स्वीकारला गेला आणि आपल्याला आता माहीत असेल की देशस्तरावर रुबेलाचं लसीकरण सुरू झालेलं आहे. त्यामुळे ह्या कार्यक्रमाला ते यावेत अशी आमची मनोमन इच्छा होती की एक चांगला अधिकारी आणि पदाधिकाऱ्याचा जो समन्वय आहे ना त्याचं एक उदाहरण श्री दत्तात्रय भरणेजी आहेत. आपण मगाशी त्यांनी सांगितलं की काही मेडिकल इमर्जन्सीमुळे ते येऊ शकले नाहीत. कालपर्यंत परवापर्यंत सतत त्यांचे PM मला संपर्कात होते की कोण येणार आहे, काय मुद्दे मांडावे लागतील, पुस्तक मी त्यांना पाठवलं वगैरे वगैरे. हा मुद्दा सांगण्याचं कारण अजून एक असं आहे
की जसं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की एखादी आपण लस घेतली की माणसामध्ये प्रतिकारशक्ती त्याची निर्माण होते ना, ते बरोबर. आणि प्रत्यक्षात जेव्हा तो रोग येतो त्यावेळेला आपलं बॉडी तयार झाली असते, शरीर आपलं तयार झालेलं असतं. तशीच मेकॅनिझम, तशीच सिस्टीम वनस्पतींमध्ये आहे. आमचे कोकण पट्ट्यातले शेतकरी, जे आम्ही विशेषतः खाडी किनारचे लोक आहोत, तर तिथे पूर्वी एक पद्धत होती की कोळंबी आणली की त्याची जी वरची टर्फलं असतात किंवा सुकी कोळंबीची जी आपण डोकी वगैरे काढतो, तर ती पावडर करून फवारायची किंवा ती झाडांना टाकायची. आता त्याच्यामध्ये असं संशोधन झालेलं आहे की त्याच्यामध्ये कायटिन नावाचा घटक असतो. कायटिन किंवा चिटिन, मला माहीत नाही एक्झॅक्ट प्रोनाऊन्सिएशन काय आहे. आणि तो ज्या वेळेला वनस्पतीच्या जवळ जातो, म्हणजे ते जाते, पावडर म्हणा, मुळा वाटेद्वारा, त्या वनस्पतीला अशी जाणीव होते की माझ्यावर बुरशीचा हल्ला होतोय, माझ्यावर फंगल अटॅक होतोय, आणि वनस्पती स्वतःहून त्याची प्रतिकारशक्ती जागरूक करते. आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष असा हल्ला होतो त्यावेळेला ते वनस्पती तयार झालेली असते. हा आमचा पारंपरिक उपाय आहे. मग त्याच्यामधलं काही भातशेतीच्या बाबतीत त्यात काय करता येईल, कारण बांगलादेशमध्ये त्याचे प्रयोग झाले, इतरत्र झाले, ते सगळं मी त्याच्यात पुस्तकात दिलेलं आहे. म्हणजे मी आणि माझी मिसेस, आम्ही दोघी वेडी माणसं, तशी बरेच वेडी माणसं आहेत माझ्याबरोबरचे. आम्ही मच्छी मार्केटला गेलो की त्यांच्याकडे ते उरलेली कोळंबी मागतो, सालं मागतो, घरी येऊन मिक्सरवर बारीक करतो, झाडांना टाकतो. पण याच्यामध्ये प्युअर सायन्स आहे. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर आणि वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूट यांनी समुद्रातील कवचधारी प्राणी, जीव, म्हणजे हेच आपल्याला माहिती आहे, कोळंबी आणि खेकडे, ह्याच्यापासून वसंत ऊर्जा नावाचं एक टॉनिक तयार केलेलं, जवळपास 8-9 पिकांवर उपयुक्त आहे. आणि हे सगळे जे मी गोष्ट सांगितले ते त्याच्यात आहेत. आणि थोडंसं त्याच्यामध्ये काही थोडंसं काय म्हणता येईल, व्हॅल्यू ॲडिशन केलं असेल, वॉट एव्हर इट मे बी. पण जिथे आमच्या पुण्यामध्ये, कोकणामध्ये सर्वत्र कोळंबीची सालं पडलेली आहेत, ती वाया जात आहेत, तेव्हा त्याचा वापर सर्वसामान्य माणसांनी कसा करावा हे या पुस्तकात मी दिलेलं आहे. आणि केवळ हेच नाही, तर अशा प्रकारची निरनिराळी खतं असतील, निरनिराळे टेक्निक असतील, त्या दिवशी मी सहज चाळत होतो आणि बघत, वाचत मोजत चाललो होतो मी की किती टाकले. तर मी त्या 35व्या आर्टिकलपर्यंत आलो आणि मग ते लक्षात आलं मला 200च्या वर चालत. मग मी थकलो. पण सांगायचा उद्देश असा की असे अनेक टेक्निक, असे अनेक फॉर्म्युलाज हे कुठलंही हातचं न राखता शेतकऱ्यांसाठी ओपन केलेले आहे. केवळ एवढंच नव्हे तर आपल्याला माहीत असेल की केमिकल इन्सेक्टिसाइड्स हा एक मोठा धोका आहे अवाजवी वापराचा. आत्ता सध्या 8 ते 10 प्रकारची कीटकनाशकं वापरली जातात. या पुस्तकामध्ये जवळपास 101 सेंद्रिय कीटकनाशकांची माहिती दिलेली आहे की त्याचा कसा वापर केला पाहिजे. त्याच्यानंतर आपण ज्या वेळेला लागवड करतो त्यावेळेला जे आपण सीड असतं त्या सीडला आपण एक ट्रीटमेंट करतो, सीड ट्रीटमेंट त्याला म्हणतो. तर नैसर्गिक आणि सेंद्रिय निरनिराळ्या उपायाद्वारे किमान 21 ते 22 प्रकार असे दिलेले आहेत की ज्याच्यामुळे कशा प्रकारे सीड ट्रीटमेंट करायची आणि त्या सीड ट्रीटमेंटचा पुढे फायदा काय होईल. म्हणजे ठराविक आजार आपल्याकडे असं आपल्याला जाणवतं की हा जास्त प्रमाणात येण्याची शक्यता आहे आपल्या भागातला, तर मग त्याला काय सीड ट्रीटमेंट केली पाहिजे. किंवा जरी त्याच्यानंतर उद्भव झाला तर मी मगाशी म्हटलं त्याच्या प्रकारे जवळपास 101 असे उपाय दिलेले आहेत की जे आणि ते सहज सोपे आहेत. आता पहा, ते तर रोगाचं मला नाव एक्झॅक्ट आठवत नाही आहे, पण तो आला की आम्ही एक आसाममध्ये पद्धत आहे काय, तर पपनसची सालं त्या वाहत्या पाण्यामध्ये ठेवायची. आता कोकणात गणेशोत्सवाच्या आसपास सर्रास सगळीकडे पपनस आणि ती सालं, कडवट साल आपल्याला माहीत असेल, ज्यांनी कोणी पपनस खाल्लं असेल, ती फक्त वाहत्या पाण्यात ठेवायची आहे. किंवा खोडकिड्यासारखा जर प्रादुर्भाव झाला तर गुळवेलचे तुकडे हे वाहत्या पाण्याच्या तिथे ठेवायचे की जे हळूहळू ते पसरतात आणि त्याचा प्रादुर्भाव कमी होतो. अर्थात हे बोलतोय तेवढं सोपं नाही आहे, कारण तिथे माननीय संचालक साहेब बसलेत, विनयकुमार आवटे सर, ते त्यातले तज्ज्ञ आहेत. ह्याच्यामध्ये प्रमाणीकरण होण्याची गरज आहे, ह्याच्यामध्ये अधिक संशोधन होण्याची गरज आहे. हे केवळ शेतकऱ्यांचं नॉलेज आहे, त्याला एक अधिक चांगल्या स्वरूपामध्ये, संशोधन स्वरूपामध्ये येण्याची गरज आहे.
त्यामुळे हे पुस्तक ही केवळ एक सुरुवात आहे असं मी मानतो. त्याच्यामध्ये बरंच काही काम करायला वाव आहे आणि ही अशा प्रकारचे अनेक शेतकरी बांधव असतील, आयुर्वेदातली अनेक तज्ज्ञ मंडळी आहेत, खडीवाले सर आहेत तिथे, डॉक्टर सुश्रुत सरदेशमुख सर आहेत, अन्य मान्यवर मंडळी आहेत, की हे आपल्या सगळ्यांसाठी हे एक चॅलेंजिंग सगळं काम आहे असं मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो. हे परिपूर्ण आहे असं मी म्हणणार नाही, परंतु निश्चितपणे एक दिशा दाखवणारं म्हणा किंवा एक माहिती देणारं म्हणा असं पुस्तक झालं आहे. कारण मी हे परत एक सेल्फ ॲनालिसिस केलं की कितपत झालं आहे. मग अशी यांनी मात्र उल्लेख केला अमित वाडेकर सरांनी, ते मान्य आहे मला की मी खूप त्यांना त्रास दिला. म्हणजे त्या अविदा जगताप मॅडम कुठे आहेत त्यांचं खरंच मनापासून आभार, की हा बदल करा, तो बदल करूया, नाही हा शब्द प्रॉपर वाटत नाही आहे, हा चुकीचा मेसेज जाईल वगैरे वगैरे. तर अगदी म्हणजे प्रिंटिंगला जाईपर्यंत ते चालू होतं. शेवटी त्यांनी मला एक बदल मी जेव्हा कळवताना सांगितलं की सॉरी सर, आता पुस्तक प्रिंटिंगला गेलेलं आहे, पुढच्या आवृत्तीला करूया. पण म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये जर एवढं कोणी मी सांगितलं असतं तर त्यांनी त्या क्लर्क वगैरे जे कोणी एनीबडी किंवा आमचे ज्युनियर ऑफिसर त्यांनी नक्कीच कमिशनरकडे माझी तक्रार केली असते की बाबा हा फार त्रास देतोय. तर खरंच वनराई टीमचं माझे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि इथे विनयकुमार आवटे सर आहेत, त्यांना माझी एक नम्र विनंती आहे की सर अनेक शेतकरी याच्यामध्ये संशोधन करतायत. आता प्रभू वाजगावकर यांना लाल भेंडीच्या संदर्भामध्ये पेटंट मिळालं. इतरही त्यांच्याकडे आंब्याच्या आणि याच्या जवळपास 20-21 व्हरायटीज आहेत. सर कर्नाटकमध्ये खूप चांगला प्रयोग झाला. कर्नाटकमध्ये एका माणसाकडे एक लाल रंगाचा फणस सापडला, अतिशय चविष्ट. आपल्याला सगळ्यांना पिवळ्या घराचा फणस माहिती, पण लाल घराचा सापडला. त्याच्यामध्ये पौष्टिक गुणधर्म पण खूप आहेत. आणि फणसाचा अजून एक प्रॉब्लेम असा आहे की ते बल्की फूड आहे ना, म्हणजे ते फ्रूट एवढं 10 किलो 15 किलो 40-50 किलोपर्यंत पण असतं. मग ते हाताळणं पण अवघड आहे, पण त्याचा एक आटोपशीर आकार आहे. तर तिथल्या कृषी विभाग ICRने असं केलं की त्यांच्याशी कोलॅबरेशन केलं आणि त्याची कलमं करायचं त्यांनी काम हाती घेतलं आणि त्याच्या विक्रीमधनं काही टक्के भाग हा कृषी विभागाला आणि काही टक्के हा त्या शेतकऱ्याला. आणि थोडके नाही, त्या शेतकऱ्याला 1 वर्षामध्ये तब्बल 10 लाख रुपये मिळाले, की अदरवाईज हा शेतकरी इतक्या लोकांपर्यंत पोहोचू शकला नसता. आज आमचे यांच्याकडे लाल भेंडी आहे, काय झालं इतक्या वर्षामध्ये? काय नाही, नाव मिळालं, रेकग्निशन झालं, पेपरला फोटो आले, पण पुढे काय? अतिशय पौष्टिक आहे, चिकटपणा नाही त्याच्यामध्ये आणि चांगले गुणधर्म आहे त्याच्यामध्ये, एक्सेट्रा एक्सेट्रा. तशाच प्रकारचे लाल भेंडी शोधायला मला वाटतं वाराणसीच्या का कुठल्या तरी संशोधन संस्थेला 12 ते 15 वर्ष लागले. हे आमच्या एका शेतकऱ्यांनी 1 मॅन आर्मी आहे, 5 ते 6 वर्षात त्यांनी डेव्हलप केलं. आमचे जानकरजी आहेत, यांच्याकडे 4 शेळीच्या व्हरायटीची, लोकल व्हरायटीची माहिती आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये काय, कोकण कृषी विद्यापीठाची कोकण कन्याळ, संगमनेरी शेळी आणि उस्मानाबादी, आणि त्याचे बारीक सारीक फीचर्स त्यांना माहिती आहेत. ती कुठे उपयोगी येऊ शकते ते त्यांना माहिती आहेत. कोंबडीच्या डिफरंट व्हरायटीज त्यांना माहिती आहेत. त्यांच्याकडनं मी ती कोंबडीची अंडी आणायचो आणि जे माझे नातेवाईक कोंबडी पाळतात त्यांच्याकडे ती अंडी उबवायला द्यायचो. मग ते मला सांगायचे, अरे प्रमोद ते फार चलाख आहे म्हणे पिल्लू. हां, अरे म्हणे एवढं वेगाने धावते. आणि वेगाने धावतं म्हणजे काय, की ते संरक्षण चांगलं करते. लक्षात घ्या, कोंबडी पाळणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा प्रॉब्लेम काय? लहानपणी कावळा, मोठा झाल्यावर घार आणि इतरही सगळे मुंगूस विंगूस बरेच त्याचे ड्रॉबॅक आहेत. पण अशा स्थितीत ते उडतंय वेगाने वगैरे वगैरे. तर हे असं जो शेतकऱ्यांकडे जो ज्ञानाचा खजिना आहे त्याचा एक मेनस्ट्रीममध्ये आपल्याला कसं आणता येईल याची आपण विचार करावा अशी माझी नम्र विनंती आहे. मी खरं म्हणजे कृषी मंत्र्यांसमोर पण बोलणार होतो, पण आता ते नाही आहेत, नंतर काहीतरी मला सांगता येईल. पण आपण एका महत्त्वाच्या पदावर सर काम करताय आणि त्यांचे ते, आणि मी एखाद्या जिल्ह्यात काम केलं, अतिशय लोकाभिमुख आणि अतिशय ॲक्टिव्ह ऑफिसर आहेत, तर ते हे करतील असं हे करतो. अजून एक मला फक्त शेवटचा मुद्दा मी सांगतो आणि थांबतो. हे सगळं काम सुरू असताना आपल्या देशाच्या माननीय पंतप्रधान महोदयांनी एक जनतेला आवाहन केलं आणि त्याच्यामध्ये नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा असंही त्यांनी आवर्जून सांगितलं. आणि माझ्या देशाच्या पंतप्रधानांनी जे मला सांगितलं, आम्हाला सांगितलं, त्या दृष्टीने हे पुस्तकाची निर्मिती झालेली आहे आणि त्यात मला विशेष आनंद आहे, मी आवर्जून सांगू इच्छितो.
आपण मला इथे बोलवलं, वनराई सर्व टीम, आणि आपण सर्वजण माझे विचार ऐकून घेतलेत, त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. माझी आपल्याला शेवटची विनंती आहे की आपण हे पुस्तक जरूर वाचावं. ते केवळ माझं आहे म्हणून नाही, कदाचित आपण शेतकरी कुटुंबातले नसाली, कदाचित शेतकरी कुटुंबातले असला तर शेती सोडून दिली असेल, पण एक सर्वसामान्य माणसाच्याकडे सुद्धा, भारतीय माणसाकडे काय ज्ञान असू शकतं. जसं मी सगळ्यांचं उदाहरण केलं, सचिन चोरगेजी आमचे आहेत, बरेच सगळे मंडळी आलेली आहेत, तिकडे आमचे घुलेजी आलेले आहेत, नितीन काजवीजी आलेत की एकदा क्रॉप लावलं की 2दा उत्पादन ते घेतात. अशी बरीच मंडळी इथे आहेत. तर त्यांचं सर्वांचे माहिती, त्यांचं प्रतिबिंब ह्या सगळ्या पुस्तकामध्ये आहे. बऱ्याच वेळेला आपण ते वाचतो की ते कुठेतरी 50 प्रकाश वर्ष दूर ती काहीतरी एक आम्हाला हे सापडली, काय आकाशगंगा सापडली, काय परिणाम करते माझ्या आयुष्यावर मला माहीत नाही. परंतु हे जे पुस्तक आहे ते सर्वांच्या संबंधित आहे. आणि ह्याच्यामध्ये जो भाताविषयीचा जो एक गैरसमज आहे की भात म्हटलं की ते एक भीती वाटते खायला, तर मग तो भात कसा खायला पाहिजे, कसा शिजवला पाहिजे, कुठला भात चांगला, काय करायला पाहिजे, ह्याचीही माहिती दिलेली आहे. त्यामुळे ते सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य शेतकरी या सगळ्यांचं हिताचं होईल असं आहे. त्याच्यामध्ये पुस्तक वाचल्यावर त्याच्यामध्ये जर आपल्याला काही शंका असेल, काही चांगलं सुचवायचं असेल तर जरूर आपण सांगावं, जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये अजून, कारण मला हे जेव्हा चालू होतं तेव्हा सरांनी 1-2 मुद्दे विचारले, ते फक्त मी शेवटचा तो मुद्दा त्यांनी विचारला म्हणून मी सांगितलं. त्यांनी असं म्हटलं की शेतकऱ्यांना अजून एक भेडसावणारा प्रॉब्लेम म्हणजे जो सुरुवातीला मी उल्लेख केला की क्रॉप पडतं आहे आणि खराब होतं आहे, पाणी साठलेलं आहे भरपूर, ते कुजतं आहे अक्षरशः, कुजेल तरी किंवा अंकुर तरी येईल, काहीतरी होईल, ह्याच्यावर काहीतरी लिहा. मग तो त्यांच्या सूचनेनुसार मी तो आर्टिकल लिहिला आणि त्याच्यामध्ये आमच्या एका शेतकऱ्याचं उदाहरण दिलं. ते फक्त उदाहरण सांगतो मी. प्रवीण सावंत यांनी काय केलं की आमच्या सिंधुदुर्गमधला सगळ्यात लोकप्रिय आमचा हे आहे वालय, खाली आपण पाहिलं असेल की वालयचं त्यांनी ठेवलेलं आहे, वालय त्यांनी लावला आणि वालय तयार झाला, वालयचा भात तयार झाला. भरपूर पाऊस आला, वारा आला, पडला. शेवटी ते काही लोखंड नाही, म्हणजे शेवटी वारा आला काही प्रमाणात ते पडणारच. पडलं, 15 दिवस पीक पाण्याखाली होतं. नॉर्मली आता मागच्या वर्षी माझ्या भावाच्या इथे तसंच झालं की क्रॉप पडलं, नवीन कुठलं तरी बियाणं लावलं होतं त्यांनी, अंकुर आले, कोंब आले, काय उपयोग झाला नाही, सगळं शेवटचं 1 आठवड्यामध्ये सगळं खराब झालं. हे काय कुजलं नाही. 15 दिवसांनी पाऊस, म्हणजे पाणी ओसरल्यानंतर त्यांनी ते कलेक्ट केलं, घरी जाऊन ते दळलं वगैरे, वापर सुरू केला. पुढच्या वर्षी काय झालं की त्यांना काही कारणामुळे ते शेत लावता आलं नाही, काही अडचण असेल काय असेल, पण सहज फिरायला म्हणून ते नोव्हेंबरला गेले तर बघितलं की शेतामध्ये अमाप पीक आलेलं आहे. प्रत्येकाला 25-30 फुटवा आलेला आहे. ते पूर्वी लहानपणी आपण काहीतरी वाचायचो ना, त्या परी येते काहीतरी, ते समथिंग लाईक दॅट. काय झालं म्हणे. आणि मग आम्ही सगळ्यांनी विचारमंथन सुरू केलं की काय झालं असेल. मग असं आमच्या लक्षात आलं की जेव्हा ते क्रॉप पडलं आदल्या वर्षी, तर त्यातले काही दाणे पडले पण ते अंकुरले नाहीत. त्याला डॉर्मन्सी पिरियड म्हणतात. ते तसेच राहिले आणि त्याला 1 वर्षानंतर अंकुर फुटले. ते नैसर्गिक स्थितीमध्ये पीक मोठं झालं आणि त्याच्यानंतर प्रचंड यील्ड मिळालं. ॲग्रिकल्चर कॉलेजचे प्राचार्य आले, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. तर ही पारंपरिक बियाणातली ताकद आहे. मला असं वाटतं की आपण सर्वजण ह्याच्यासाठी प्रयत्नरत राहूया. आपण पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री सागर धारियाजी, श्री अमित वाडेकरजी, श्री संजय पाटीलजी माझे गुरु आहेत. ते वैद्य विनायक परशुराम वैद्य खडीवाले, ते माझे 20 वर्षापासून फॅमिली डॉक्टर आहेत. आणि गिरीश गांधीजी जे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, विनायक गारडेजी आणि सर्व उपस्थित मान्यवर आणि माझे शेतकरी मित्र की जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, काही सिंधुदुर्गातनं, काही कोल्हापूरमधनं, काही पुण्यामध्ये इथे आलेले आहेत. खरं म्हणजे हे शेतकरी नसून हे
चालती बोलती विद्यापीठं आहेत. म्हणजे मी हे सर्वप्रथम स्पष्ट करू इच्छितो, सरांनी पण उल्लेख केला की हे जे पुस्तक आहे ते सर्वस्वी या शेतकऱ्यांच्या ज्ञानावर आणि अनुभवावर आधारित आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी आणि माझ्यासारख्या धडपडणाऱ्या शेतकऱ्यांनी लिहिलं आहे. त्या धडपडण्यापेक्षा माझं पडणंच जास्त आहे. परंतु जे जे अनुभव आले आणि ज्याच्यामध्ये काही माझ्या चुका झाल्या आणि त्यातनं जे काही थोडंफार शहाणपण आलं तेही याच्यामध्ये मी अंतर्भाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं म्हणजे हा खूप मोठा व्यापक विषय आहे. मगाशी सागरधरिया सरांनी सांगितलं की मिथेन वायूचं उत्सर्जन आणि इतर गोष्ट पण ते आम्हाला सर्वसामान्य शेतकऱ्याला काही समजत नाही. आम्हाला फक्त एकच गोष्ट समजते की आमचं उत्पादन चांगलं आलं पाहिजे आणि ते टिकलं पाहिजे आणि मग त्या दृष्टीने काय काय करता येईल हा अर्थातच त्याच्यावर फोकस आहे. खरं म्हणजे माझ्या दृष्टीने आजचा दिवस हा माझ्या जीवनात अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. माझे आईवडील प्राथमिक शिक्षक होते आणि त्या काळातले जुने हाडाचे शिक्षक. म्हणजे माझे आजोबा दिव्यांग झाले आणि माझ्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्या आईवडिलांवर होती. अतिशय वाईट परिस्थिती होती, आर्थिक परिस्थिती. पण तरीही त्या काळामध्ये त्यांनी खेड्यापाड्यातल्या दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतःच्या घरात विनामूल्य वसतिगृह सुरू केलं. कुठलंही व्यसन नाही. परंतु माझ्या आईचं जे निधन झालं ते कॅन्सरने निधन झालं. माझ्या वडिलांचं जे निधन झालं ते पॅरालिसिसने निधन झालं. माझ्या सासऱ्यांचं निधन कॅन्सरने झालं. या कॅन्सरच्या याच्यामध्ये सरदेशमुख सर, त्यांचे चिरंजीव आज इथे आहेत मला वाटतं, सदानंद सरदेशमुख सर आणि विनायक वैद्य खडीवाले सर यांचंही आम्हाला एक अमूल्य असं मार्गदर्शन आणि औषधोपचार मिळाले. त्याच्यामुळे काही प्रमाणात रिलीफ मिळाली. पण हा विचार सतत भेडसावत राहतो की असं का होतं. हे जे माझ्या कुटुंबात घडतं आहे ते आपल्याही आजूबाजूला आपण सगळीकडे बघतो आहे की ह्या अशा ज्या गंभीर आजारांचं जे प्रमाण आहे ते वाढत चाललेलं आहे. आणि मग ह्याला उपाय हा असू शकतो की आपल्याला सर्वांनाच कल्पना आहे की जी रासायनिक कीटकनाशकं आणि रासायनिक खतं आहेत त्यांचा अवाजवी वापर हे एक त्याचं प्रमुख कारण आहे. इतरही बरीच कारणं आहेत, नाही असं नाही. हे सर्व चालू असताना मग मी माझ्या शेतावर काही प्रमाणामध्ये त्याचं प्रमाण कमी केलं, रासायनिक खतांचं आणि इतर ह्याचं करू लागलो. तर ठीक आहे, माझ्यासारखा जो नोकरदार माणूस आहे त्याच्या दृष्टीने कदाचित थोडंसं इल्ड कमी आलं तरी तेवढं अफेक्ट होत नाही. पण सर्वसामान्य शेतकऱ्याचा काय हाही एक प्रश्न विचार करण्यासारखा आहे. मग मी माझी नंतर पोस्टिंग झाली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागामध्ये. मी जवळपास 8 वर्षे काम केलं आणि त्या भागामध्ये मात्र पारंपरिक वाण लावणारे शेतकरी मोठ्या संख्येने आहेत. आमच्या रायगडमधले ते आता बहुतेक गेले. इव्हन भात शेतीसुद्धा आमची अस्तंगत होत चालली. आता आम्ही म्हणायचो की काळी की रायगड हा आमचा भाताचं कोठार आहे, पण आता तो सगळा रसायनांनी आणि सगळ्या कंपन्यांनी भरलेला, विशेषतः उत्तर म्हणजे माझा जो भाग आहे उत्तर रायगडचा तो तर कसं आहे आपल्या सगळ्यांना कल्पना येतात. एक टर्निंग पॉईंट आला माझ्या आयुष्यामध्ये, तो मी जरूर सांगतो. त्यावेळेला मी अनेक शेतकऱ्यांशी चर्चा करायचो, गप्पा मारायचो, माहिती घ्यायचो. मी तर पावसला गेलो होतो. पावसच्या जवळ एक बेहरे नावाचं गाव आहे. तिथे एक हरिश्चंद्र बेहरे नावाचे शेतकरी आहेत. त्यांना मी भेटायला गेलो. गप्पा वगैरे मारल्या. सहज गप्पा मारता मारता ते असं म्हणाले की त्यांच्याकडे पटणी आणि मुणगा हे जे लाल भात तांदळाच्या व्हरायटी त्यांच्याकडे 2 आहेत. आणि ज्या माणसाला कॅन्सर होतो त्याला केमोथेरपीची ट्रीटमेंट द्यावी लागते आणि केमोथेरपीची ट्रीटमेंट दिल्यानंतर जो थकवा येतो तो जाण्यासाठी ह्याची पेच करतात. आणि म्हणे माझ्याकडनं भरपूर लोक घेऊन जातात. म्हटलं आत्तापर्यंत किती लोकांनी नेली असेल. म्हणजे साहेब किमान 100 लोकांनी नेली. मग म्हटलं मला नावं सांगा. मग ते नावं सांगायला लागले. म्हटलं तुम्ही याची एक डायरी करा. तुम्ही कोणाकोणाला दिलं ह्याचं डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे. आणि हे जेव्हा मला समजलं तेव्हा माझ्या आईची मला आठवण आली, माझ्या सासऱ्यांची मला आठवण आली की ज्या वेळेला त्यांना केमोथेरपीची ट्रीटमेंट दिली त्यावेळेला अशी अवस्था झाली होती की ते रोगापेक्षा इलाज भयंकर. कारण तो जो विचित्र असा विलक्षण थकवा येतो. आणि मग मी हा विचार केला की अरे त्यावेळेला जर मला हे माहीत असतं
तर कदाचित माझ्या कुटुंबातल्या या दोघांना मला काही दिलासा देता आला असता. आणि मग त्या दृष्टीने मग मी पुढे प्रयत्न करायला लागलो. मग एकदा एक परशुराम लांबे नावाचे एक शेतकरी मला भेटायला आले. त्या परशुराम लांबेंशी चर्चा करत असताना ते म्हणाले की माझ्याकडे सरवट नावाचा एक तांदूळ आहे, लाल तांदूळ. म्हटलं त्याचं काय वैशिष्ट्य आहे? तो म्हणे सापाच्या विषयावर आहे. मी म्हटलं असं कसं? अहो साप चावला तर पहिल्यांदा त्या हॉस्पिटलला न्यावं लागतं. म्हटलं मला तुम्ही स्पेसिफिक उदाहरण सांगा. नाही म्हणाले ते बरोबर आहे म्हणाले. म्हटलं उदाहरण सांगा. म्हणाले माझे एक मित्र त्यांना साप चावला, हॉस्पिटलमध्ये नेले, बरे झाले, परंतु पूर्ण काही विष उतरलं नव्हतं. दातातून रक्त यायचं, हिरड्या सगळ्या खराब झाल्या, शरीराची स्किन खराब झाली, म्हणजे अंश त्याच्यामध्ये राहिला होता. म्हणाले मी 1 महिना त्यांच्यामध्ये म्हणे हा तांदूळ खायला दिला, ठणठणीत बरे झाले. याचा अर्थ सरवटमध्ये डिटॉक्झिफिकेशनचा गुण आहे. मग हे जेव्हा मला समजलं तेव्हा मी जिथे जिथे जमेल तिथे सांगायला सुरुवात केली की ह्याला काहीतरी रेकग्निशन मिळालं पाहिजे. माझे एक शेतकरी मित्र आहेत प्रभू आजगावकर, त्यांनी लाल भेंडीचा शोध लावला. तर त्यांचा ते कोरोनाच्या काळात सत्कार समारंभ होता. तर त्यांनी सांगितलं की माझ्या 2च व्यक्ती येतील, माझ्या कुटुंबातले व्यक्ती आणि प्रमोद जाधव, त्यांना फक्त अलाउड करा. मी तिथे गेलो, तिथे मी सायंटिस्टना सांगितलं की या सरवटला आपल्याला पेटंट मिळालं पाहिजे. विद्यापीठातल्या लोकांनाही सांगितलं, विनंती केली आणि त्याला त्यांच्या त्या सगळ्या प्रोसेसनंतर त्याला पेटंट मिळालं. कालांतराने अनेक दुसरे एक शेतकरी मला भेटायला आले. त्यांना मी सहज विचार, दुर्गम भागातले, तुमच्याकडे पूर्वी कुठला लावायचे? अहो म्हणजे सरवट लावायचे. म्हटलं काय वैशिष्ट्य? अहो विषार घालून टाकतो तो, म्हणजे कशाची सेमी पॉयझनस एक्सेट्रा, जे काही व्हॉटर इट मे बी, पण काहीतरी त्याच्यात नक्की आहे. आता आपण म्हणालेला वैज्ञानिक आधार काय? तर महाडी नावाचा जो तांदूळ आहे, पूर्वापार लोक सांगतात की गर्भारपणाच्या काळात, बाळंतपणानंतर तो खायचा, ॲज वेल ॲज जर फ्रॅक्चर झालं तर खायचं. म्हणजे गुरु संजयजी पाटील आणि अन्य काहींनी ट्रॅडिशनल 77 भातांचं केमिकल अनालिसिस केलं आणि त्यात असं लक्षात आलं की महाडी तांदळामध्ये सर्वाधिक नॅचरल कॅल्शियम आहे. तो स्वाभाविकच नॅचरल सोर्समधनं शरीराला मिळत असल्यामुळे ते फ्रॅक्चर जुळण्याची प्रक्रिया जी आहे ती लवकर वेगाने होते. आणि असे हे बरेच आहेत, म्हणजे मी जर सांगत बसलो तर अजून बराच वेळ जाईल. पण सांगायचा उद्देश असा की ह्या आपल्या पारंपरिक ट्रॅडिशनल भातांमध्ये खूप काही गुणधर्म आहेत. मग परत प्रश्न हाच आहे की एवढं जर काही आहे मग लागवड का कमी होत चालेल? नाही का? एवढं जर अमृतासारखे गुणधर्म त्याच्यामध्ये आहेत, मग हा मोठा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. मग माझ्या असं लक्षात आलं की 2 प्रॉब्लेम्स याच्यामध्ये प्रामुख्याने आहेत. एक म्हणजे ज्या वेळेला भात पीक तयार होतं आणि ज्या वेळेला त्याला लोंबी लागते, त्याचं वजन थोडंसं त्या लोंबीचं वाढतं, वजन होतं, आणि जर त्यावेळेला जर वेगाने वारा आला किंवा वेगाने वारा आणि पाऊस आला तर ते पीक खाली पडतं. आणि मग पावसात ते पडल्यानंतर ते चिखलामध्ये माखतं, काहीला अंकुर येतात, एक्सेट्रा एक्सेट्रा. हा एक फार मोठा शेतकऱ्यांच्या जीवनातला महत्त्वाचा प्रश्न आहे की 4 महिने 5 महिने आम्ही चिखलामध्ये मेहनत केली आणि शेवटच्या 1-2 दिवसामध्ये आमचं पीक वाया जाते. हा एक हे, कारण बऱ्याचशा ज्या पारंपरिक जाती आहेत त्या उंच आहेत, उंच प्रकारातल्या आहेत. दुसरा एक प्रकार असा आहे त्याच्यामध्ये की उत्पन्न कमी, की जर हायब्रिड राईसेस किंवा सुधारित भात किंवा अन्य जे काय आहेत त्याचं जर उत्पन्न जास्त येत असेल तर शेवटी माणूस त्याच्यात शेवटी पोटापाण्याचाही विचार करतो. मग ह्याच्यावर आम्ही प्रयोग सुरू केले. त्या पुस्तकामध्ये एक चित्र आहे, तुम्हाला ते पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये आम्ही तुसाचा बायोचार आणि शेणखत वापरलं. एका शेतामध्ये आमचे शेतकरी मित्र आहेत प्रवीण सावंत, आज काही येऊ शकले नाही कारणामुळे. त्यांनी एका शेतामध्ये शेणखत वापरलं. एका शेतामध्ये शेणखत आणि तुसाचा बायोचार वापरला. तुसाचा बायोचार जिथे वापरला तिथे ते पीक तसंच्या तसं कडक राहिलं आणि जिथे फक्त शेणखत वापरलं तिथे ते पडलं. केवळ एवढंच नाही तर तुसाचा बायोचार आणि शेणखत जिथे वापरलं तिथे जवळपास 25 ते 30 फुटवे आले, म्हणजे जास्त भाताला जो बाजूनी जे येतात अजून उत्पन्न जास्त आलं आणि तुलनेने ह्याला कमी आलं. मग त्याचा आम्ही अजून त्याच्यावर प्रयोग करायला सुरुवात केली आणि मग त्याचे खरंच चांगले रिझल्ट मिळायला लागले. तर हा एक जो ड्रॉबॅक आहे तो आम्ही काही प्रमाणात कमी केला. मग ॲज वेल ॲज
उत्पन्नाच्या बाबतीमध्ये काही प्रयोग सुरू केले. संतोषजी गावडेंना एक चमत्कारिक मार्ग सापडला एक अचानक, की एक कोथिंबीरची एक लोंबी होती. कोथिंबीर नावाचा एक भात आहे, सुगंधी भात असतो. एवढीशीच लोंबी आम्हाला मिळाली होती. जेव्हा त्यांच्या शेतात लावली ती 1 फूट झाली. तर म्हटलं हा काय प्रकार आहे. मग आम्ही जेव्हा विचार सुरू केला, चर्चा सुरू केली, तेव्हा असं लक्षात आलं की त्यांच्याकडे जे कुळीथाचं त्यांनी उत्पादन घेतलं होतं त्याचे उरलेले सर्व अवशेष जे आहेत ते शेतीमध्ये टाकले आणि त्याचं इल्ड वाढलं. म्हणजे तो नैसर्गिक नत्र त्यांना मिळाला आणि इतरही काही घटक मिळाले. मला सांगायला विशेष आनंद वाटतो की जे आमच्या सीड बँकेचे अध्यक्ष आहेत संतोषजी गावडे, त्यांनी यावर्षी लाल घाटे पंकज हा पारंपरिक तांदूळ लावला होता, भात लावला होता. आणि कुडाळ तालुक्यामध्ये त्यांचा सर्वप्रथम क्रमांक आला. एका गुंठ्यामध्ये 105 किलो एवढं चांगलं उत्पादन त्यांना मिळालं. म्हणजे ट्रॅडिशनल जे पारंपरिक भात आहेत त्याच्यामध्येही जर आपण नैसर्गिक आणि सेंद्रिय खतांचा वापर केला तर उत्पादन वाढ होऊ शकते, हे त्यांनी सिद्ध करून दिलेलं आहे. असे हे सगळं मगाशी म्हटलं की चालती बोलती सगळी विद्यापीठं आहेत आणि आता थोडा वेळ कमी आहे ना, तरी प्रत्येकाचं मध्ये खूप काही त्यांनी चांगलं संशोधन केलेलं आहे. माननीय मंत्री महोदय अजून आलेले नाहीत, पण मंत्री महोदयांच्या आयुष्यातला मी एक तुम्हाला प्रसंग सांगतो. ते ज्यावेळेला जिल्हा परिषदेचे पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि माझे मित्र संजय कदम उपायुक्तात आहेत, आलेले आहेत, ते खाली त्यांची वाट बघतायत, ते समाजकल्याण अधिकारी होते. तर त्यांनी अशी संकल्पना मांडली की आपण रुबेलाची लस आपण मुलींना देऊया एक 13-14 वर्षापासून. कारण ती जर लस दिली तर नंतर मुलांना दिव्यांगत्व येण्याचं प्रमाण आहे ते कमी होऊ शकतं. संजय कदम बऱ्याच ठिकाणी इकडून पैसे मिळतील का तिकडून पैसे मिळेल का प्रयत्न करत होते. जेव्हा दत्तात्रय भरणेजींना समजलं तेव्हा अरे कशाला, मी तुला प्रोव्हिजन करून देतो. आणि मग त्यांनी त्या जिल्हा परिषदेच्या याच्यामधनं 1 कोटीची निधीचा अवलंब करून म्हणजे ते सगळं केलं. आणि पुढे पुणे जिल्हा तर त्यांनी कव्हर केला, पण हा प्रोजेक्ट पुढे पूर्ण देशस्तरावर स्वीकारला गेला. आणि आपल्याला आता माहीत असेल की देशस्तरावर रुबेलाचं लसीकरण सुरू झालेलं आहे. त्यामुळे ह्या कार्यक्रमाला ते यावेत अशी आमची मनोमन इच्छा होती की एक चांगला अधिकारी आणि पदाधिकाऱ्याचा जो समन्वय आहे ना, त्याचं एक उदाहरण श्री दत्तात्रय भरणेजी आहेत. आपण मगाशी त्यांनी सांगितलं की काही मेडिकल इमर्जन्सीमुळे ते येऊ शकले नाहीत. कालपर्यंत परवापर्यंत सतत त्यांचे PM मला संपर्कात होते की कोण येणार आहे, काय मुद्दे मांडावे लागतील, पुस्तक मी त्यांना पाठवलं वगैरे वगैरे. हा मुद्दा सांगण्याचं कारण अजून एक असं आहे की जसं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की एखादी आपण लस घेतली की माणसामध्ये प्रतिकारशक्ती त्याची निर्माण होते ना, ते बरोबर. आणि प्रत्यक्षात जेव्हा तो रोग येतो त्यावेळेला आपलं बॉडी तयार झाली असतं, शरीर आपलं तयार झालेलं असतं. तशीच मेकॅनिझम, तशीच सिस्टीम वनस्पतींमध्ये आहे. आमचे कोकण पट्ट्यातले शेतकरी, जे आम्ही विशेषतः खाडी किनारचे लोक आहोत, तर तिथे पूर्वी एक पद्धत होती की कोळंबी आणली की त्याची जी वरची टर्फलं असतात किंवा सुकी कोळंबीची जी आपण डोकी वगैरे काढतो तर ती पावडर करून फवारायची किंवा ती झाडांना टाकायची. आता त्याच्यामध्ये असं संशोधन झालेलं आहे की त्याच्यामध्ये कायटिन नावाचा घटक असतो. कायटिन किंवा चिटिन, मला माहीत नाही एक्झॅक्ट प्रोनाऊन्सिएशन काय आहे. आणि तो ज्या वेळेला वनस्पतीच्या जवळ जातो, म्हणजे ते जाते पावडर म्हणा मुळा वाटेद्वारा, त्या वनस्पतीला अशी जाणीव होते की माझ्यावर बुरशीचा हल्ला होतोय, माझ्यावर फंगल अटॅक होतोय, आणि वनस्पती स्वतःहून त्याची प्रतिकारशक्ती जागरूक करते. आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष असा हल्ला होतो त्यावेळेला ते वनस्पती तयार झालेली असते. हा आमचा पारंपरिक उपाय आहे. मग त्याच्यामधलं काही भातशेतीच्या बाबतीत त्यात काय करता येईल, कारण बांगलादेशमध्ये त्याचे प्रयोग झाले, इतरत्र झाले, ते सगळं मी त्याच्यात पुस्तकात दिलेलं आहे. म्हणजे मी आणि माझी मिसेस, आम्ही दोघी वेडी माणसं, तशी बरेच वेडी माणसं आहेत माझ्याबरोबरचे. आम्ही मच्छी मार्केटला गेलो की त्यांच्याकडे ते उरलेली कोळंबी मागतो, सालं मागतो, घरी येऊन मिक्सरवर बारीक करतो, झाडांना टाकतो. पण याच्यामध्ये प्युअर सायन्स आहे. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर आणि वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूट यांनी समुद्रातील कवचधारी प्राणी जीव, म्हणजे हेच आपल्याला माहिती आहे, कोळंबी आणि खेकडे,
ह्याच्यापासून वसंत ऊर्जा नावाचं एक टॉनिक तयार केलेलं, जवळपास 8-9 पिकांवर उपयुक्त आहे. आणि हे सगळे जे मी गोष्ट सांगितले ते त्याच्यात आहेत. त्यांनी थोडंसं त्याच्यामध्ये काही थोडंसं काय म्हणता येईल व्हॅल्यू ॲडिशन केलं असेल, वॉट एव्हर इट मे बी. पण जिथे आमच्या पुण्यामध्ये, कोकणामध्ये सर्वत्र कोळंबीची सालं पडलेली आहेत, ती वाया जात आहेत, तेव्हा त्याचा वापर सर्वसामान्य माणसांनी कसा करावा हे या पुस्तकात मी दिलेलं आहे. आणि केवळ हेच नाही, तर अशा प्रकारची निरनिराळी खतं असतील, निरनिराळी टेक्निक असतील, तर अशी मी सहज चाळत होतो आणि बघत वाचत मोजत चाललो होतो मी की किती टाकले. तर मी त्या 35व्या आर्टिकलपर्यंत आलो आणि मग ते लक्षात आलं मला 200च्या वर चालत. मग मी थकलो. पण सांगायचा उद्देश असा की असे अनेक टेक्निक, असे अनेक फॉर्म्युलाज हे कुठलंही हातचं न राखता शेतकऱ्यांसाठी ओपन केलेले आहे. केवळ एवढंच नव्हे तर आपल्याला माहीत असेल की केमिकल इन्सेक्टिसाइड्स हा एक मोठा धोका आहे अवाजवी वापराचा. आत्ता सध्या 8 ते 10 प्रकारची कीटकनाशकं वापरली जातात. या पुस्तकामध्ये जवळपास 101 सेंद्रिय कीटकनाशकांची माहिती दिलेली आहे की त्याचा कसा वापर केला पाहिजे. त्याच्यानंतर आपण ज्या वेळेला लागवड करतो त्यावेळेला जे आपण सीड असतं त्या सीडला आपण एक ट्रीटमेंट करतो, सीड ट्रीटमेंट त्याला म्हणतो. तर नैसर्गिक आणि सेंद्रिय निरनिराळ्या उपायाद्वारे किमान 21 ते 22 प्रकार असे दिलेले आहेत की ज्याच्यामुळे कशा प्रकारे सीड ट्रीटमेंट करायची आणि त्या सीड ट्रीटमेंटचा पुढे फायदा काय होईल. म्हणजे ठराविक आजार आपल्याकडे असं आपल्याला जाणवते की हा जास्त प्रमाणात येण्याची शक्यता आहे आपल्या भागातला, तर मग त्याला काय सीड ट्रीटमेंट केली पाहिजे. किंवा जरी त्याच्यानंतर उद्भव झाला तर मी मगाशी म्हटलं की त्याच्या प्रकारे जवळपास 101 असे उपाय दिलेले आहेत की जे आणि ते सहज सोपे आहेत. आता पहा ते तर रोगाचं मला नाव एक्झॅक्ट आठवत नाही आहे, पण तो आला की आम्ही एक आसाममध्ये पद्धत आहे काय, तर पपनसची सालं त्या वाहत्या पाण्यामध्ये ठेवायची. आता कोकणात गणेशोत्सवाच्या आसपास सर्रास सगळीकडे पपनस आणि ती सालं, कडवट साल आपल्याला माहीत असेल ज्यांनी कोणी पपनस खाल्लं असेल, ती फक्त वाहत्या पाण्यात ठेवायची आहे. किंवा खोडकिड्यासारखा जर प्रादुर्भाव झाला तर गुळवेलचे तुकडे हे वाहत्या पाण्याच्या तिथे ठेवायचे की जे हळूहळू ते पसरतात आणि त्याचा प्रादुर्भाव कमी होतो. अर्थात हे बोलतोय तेवढं सोपं नाही आहे, कारण तिथे माननीय संचालक साहेब बसलेत, विनयकुमार आवटे सर, ते त्यातले तज्ज्ञ आहेत. ह्याच्यामध्ये प्रमाणीकरण होण्याची गरज आहे, ह्याच्यामध्ये अधिक संशोधन होण्याची गरज आहे. हे केवळ शेतकऱ्यांचं नॉलेज आहे, त्याला एक अधिक चांगल्या स्वरूपामध्ये, संशोधन स्वरूपामध्ये येण्याची गरज आहे. त्यामुळे हे पुस्तक ही केवळ एक सुरुवात आहे असं मी मानतो. त्याच्यामध्ये बरंच काही काम करायला वाव आहे. आणि ही अशा प्रकारचे अनेक शेतकरी बांधव असतील, आयुर्वेदातली अनेक तज्ज्ञ मंडळी आहेत, खडीवाले सर आहेत तिथे, डॉक्टर सुश्रुत सर देशमुख सर आहेत, अन्य मान्यवर मंडळी आहेत, की हे आपल्या सगळ्यांसाठी हे एक चॅलेंजिंग सगळं काम आहे असं मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो. हे परिपूर्ण आहे असं मी म्हणणार नाही, परंतु निश्चितपणे एक दिशा दाखवणारं म्हणा किंवा एक माहिती देणारं म्हणा असं पुस्तक झालं आहे. कारण मी हे परत एक सेल्फ ॲनालिसिस केलं की कितपत झालं आहे. मग अशी यांनी मात्र उल्लेख केला अमित वाडेकर सरांनी, ते मान्य आहे मला की मी खूप त्यांना त्रास दिला. म्हणजे त्या अविदा जगताप मॅडम कुठे आहेत त्यांचं खरंच मनापासून आभार की हा बदल करा, तो बदल करूया, नाही हा शब्द प्रॉपर वाटत नाही आहे, हा चुकीचा मेसेज जाईल वगैरे वगैरे. तर अगदी म्हणजे प्रिंटिंगला जाईपर्यंत ते चालू होतं. शेवटी त्यांनी मला एक बदल मी जेव्हा कळवताना सांगितलं की सॉरी सर, आता पुस्तक प्रिंटिंगला गेलेलं आहे, पुढच्या आवृत्तीला करूया. पण म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये जर एवढं कोणी मी सांगितलं असतं तर त्यांनी त्या क्लर्क वगैरे जे कोणी एनीबडी किंवा आमचे ज्युनियर ऑफिसर त्यांनी नक्कीच कमिशनरकडे माझी तक्रार केली असते की बाबा हा फार त्रास देतोय. तर खरंच वनराई टीमचं माझे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि इथे विनयकुमार आवटे सर आहेत, त्यांना माझी एक नम्र विनंती आहे की सर अनेक शेतकरी याच्यामध्ये संशोधन करतायत. आता प्रभू गाजगावकर यांना लाल भेंडीच्या संदर्भामध्ये पेटंट मिळालं. इतरही त्यांच्याकडे आंब्याच्या आणि याच्या जवळपास 20-21 व्हरायटीज आहेत. सर कर्नाटकमध्ये खूप चांगला प्रयोग झाला. कर्नाटकमध्ये एका माणसाकडे एक लाल रंगाचा फणस सापडला, अतिशय चविष्ट. आपल्याला सगळ्यांना पिवळ्या घराचा फणस माहिती, पण लाल घराचा सापडला.
त्याच्यामध्ये पौष्टिक गुणधर्म पण खूप आहेत. आणि फणसाचा अजून एक प्रॉब्लेम असा आहे की ते बल्की फूड आहे ना, म्हणजे ते फ्रूट एवढं 10 किलो 15 किलो 40-50 किलोपर्यंत पण असतं. मग ते हाताळणं पण अवघड आहे. पण त्याचा एक आटोपशीर आकार आहे. तर तिथल्या कृषी विभाग ICRने असं केलं की त्यांच्याशी कोलॅबरेशन केलं आणि त्याची कलमं करायचं त्यांनी काम हाती घेतलं आणि त्याच्या विक्रीमधनं काही टक्के भाग हा कृषी विभागाला आणि काही टक्के हा त्या शेतकऱ्याला. आणि थोडे नाही तर शेतकऱ्याला 1 वर्षामध्ये तब्बल 10 लाख रुपये मिळाले की अदरवाईज हा शेतकरी इतक्या लोकांपर्यंत पोहोचू शकला नसता. आज यांच्याकडे लाल भेंडी आहे. काय झालं इतक्या वर्षामध्ये? काय नाही, नाव मिळालं, रेकग्निशन झालं, पेपरला फोटो आले, पण पुढे काय? अतिशय पौष्टिक आहे, चिकटपणा नाही त्याच्यामध्ये आणि चांगले गुणधर्म आहे त्याच्यामध्ये, एक्सेट्रा एक्सेट्रा. तशाच प्रकारचे लाल भेंडी शोधायला मला वाटतं वाराणसीच्या का कुठल्या तरी संशोधन संस्थेला 12 ते 15 वर्ष लागले. हे आमच्या एका शेतकऱ्यांनी 1 मॅन आर्मी आहे 5 ते 6 वर्षात त्यांनी डेव्हलप केलं. आमचे जानकरजी आहेत, यांच्याकडे 4 शेळीच्या व्हरायटीची, लोकल व्हरायटीची माहिती आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये काय, कोकण कृषी विद्यापीठाची कोकण कन्याळ, संगमनेरी शेळी आणि उस्मानाबादी, आणि त्याचे बारीक सारीक फीचर्स त्यांना माहिती आहेत. ती कुठे उपयोगी येऊ शकते ते त्यांना माहिती आहेत. कोंबडीच्या डिफरंट व्हरायटीज त्यांना माहिती आहेत. त्यांच्याकडनं मी ती कोंबडीची अंडी आणायचो आणि जे माझे नातेवाईक कोंबडी पाळतात त्यांच्याकडे ती अंडी उबवायला द्यायचो. मग ते मला सांगायचे, अरे प्रमोद ते फार चलाख आहे म्हणे पिल्लू. हां, अरे म्हणे एवढं वेगाने धावते. आणि वेगाने धावतं म्हणजे काय की ते संरक्षण चांगलं करते. लक्षात घ्या, कोंबडी पाळणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा प्रॉब्लेम काय? लहानपणी कावळा, मोठा झाल्यावर घार आणि इतरही सगळे मुंगूस विंगूस बरेच त्याचे ड्रॉबॅक आहेत. पण अशा स्थितीत ते उडतंय वेगाने वगैरे वगैरे. तर हे असं जो शेतकऱ्यांकडे जो ज्ञानाचा खजिना आहे त्याचा एक मेनस्ट्रीममध्ये आपल्याला कसं आणता येईल याची आपण विचार करावा अशी माझी नम्र विनंती आहे. मी खरं म्हणजे कृषी मंत्र्यांसमोर पण बोलणार होतो, पण आता ते नाही आहेत, नंतर काहीतरी मला सांगता येईल. पण आपण एका महत्त्वाच्या पदावर सर काम करताय आणि त्यांचे ते, आणि मी एखाद्या जिल्ह्यात काम केलं, अतिशय लोकाभिमुख आणि अतिशय ॲक्टिव्ह ऑफिसर आहेत, तर ते हे करतील असं हे करतो. अजून एक मला फक्त शेवटचा मुद्दा मी सांगतो आणि थांबतो. हे सगळं काम सुरू असताना आपल्या देशाच्या माननीय पंतप्रधान महोदयांनी एक जनतेला आवाहन केलं आणि त्याच्यामध्ये नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा असंही त्यांनी आवर्जून सांगितलं. आणि माझ्या देशाच्या पंतप्रधानांनी जे आम्हाला सांगितलं त्या दृष्टीने हे पुस्तकाची निर्मिती झालेली आहे आणि त्याच्यात मला विशेष आनंद आहे. मी आवर्जून सांगू इच्छितो, आपण मला इथे बोलवलं, वनराई सर्व टीम, आणि आपण सर्वजण माझे विचार ऐकून घेतलेत, त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. माझी आपल्याला शेवटची विनंती आहे की आपण हे पुस्तक जरूर वाचावं. ते केवळ माझं आहे म्हणून नाही, कदाचित आपण शेतकरी कुटुंबातले नसाली, कदाचित शेतकरी कुटुंबातले असला तर शेती सोडून दिली असेल, पण एक सर्वसामान्य माणसाच्याकडे सुद्धा, भारतीय माणसाकडे काय ज्ञान असू शकतं. जसं मी सगळ्यांचं उदाहरण केलं, सचिन तोरगेजी आमचे आहेत, बरेच सगळे मंडळी आलेली आहेत, तिकडे आमचे घुलेजी आलेले आहेत, नितीन काजवीजी आलेत की एकदा क्रॉप लावलं की 2दा उत्पादन ते घेतात. अशी बरीच मंडळी इथे आहेत. तर त्यांचं सर्वांचे माहिती, त्यांचं प्रतिबिंब ह्या सगळ्या पुस्तकामध्ये आहे. बऱ्याच वेळेला आपण ते वाचतो की ते कुठेतरी 50 प्रकाश वर्ष दूर ती काहीतरी एक आम्हाला हे सापडली, काय आकाशगंगा सापडली, काय परिणाम करते माझ्या आयुष्यावर मला माहीत नाही. परंतु हे जे पुस्तक आहे ते सर्वांच्या संबंधित आहे. आणि ह्याच्यामध्ये जो भाताविषयीचा जो एक गैरसमज आहे की भात म्हटलं की ते एक भीती वाटते खायला, तर मग तो भात कसा खायला पाहिजे, कसा शिजवला पाहिजे, कुठला भात चांगला, काय करायला पाहिजे, ह्याचीही माहिती दिलेली आहे. त्यामुळे ते सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य शेतकरी त्या सगळ्यांचं हिताचं होईल असं आहे. त्याच्यामध्ये पुस्तक वाचल्यावर त्याच्यामध्ये जर आपल्याला काही शंका असेल, काही चांगलं सुचवायचं असेल तर जरूर आपण सांगावं, जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये अजून, कारण मला हे जेव्हा चालू होतं तेव्हा सरांनी 1-2 मुद्दे विचारले, ते फक्त मी शेवटचा तो मुद्दा त्यांनी विचारला म्हणून मी सांगितलं. त्यांनी असं म्हटलं की शेतकऱ्यांना अजून एक भेडसावणारा प्रॉब्लेम म्हणजे जो सुरुवातीला मी उल्लेख केला की क्रॉप पडतं आहे आणि खराब होतं आहे, पाणी साठलेलं आहे भरपूर, ते कुजतं आहे अक्षरशः, कुजेल तरी किंवा अंकुर तरी येईल, काहीतरी होईल, ह्याच्यावर काहीतरी लिहा.
मग तो त्यांच्या सूचनेनुसार मी तो आर्टिकल लिहिला आणि त्याच्यामध्ये आमच्या एका शेतकऱ्याचं उदाहरण दिलं. ते फक्त उदाहरण सांगतो मी. प्रवीण सावंत यांनी काय केलं की आमच्या सिंधुदुर्गमधलं सगळ्यात लोकप्रिय आमचा हे आहे वालय. खाली आपण पाहिलं असेल की वालयचं त्यांनी ठेवलेलं आहे. वालय त्यांनी लावला आणि वालय तयार झाला. वालयचा भात तयार झाला. भरपूर पाऊस आला, वारा आला, पडला. शेवटी ते काही लोखंड नाही, म्हणजे शेवटी वारा आला काही प्रमाणात ते पडणारच. पडलं. 15 दिवस पीक पाण्याखाली होतं. नॉर्मली आता मागच्या वर्षी माझ्या भावाच्या इथे तसंच झालं की क्रॉप पडलं, नवीन कुठलं तरी बियाणं लावलं होतं त्यांनी, अंकुर आले, कोंब आले, काय उपयोग झाला नाही. सगळं शेवटचं 1 आठवड्यामध्ये सगळं खराब झालं. हे काय कुजलं नाही. 15 दिवसांनी पाऊस म्हणजे पाणी ओसरल्यानंतर त्यांनी ते कलेक्ट केलं, घरी जाऊन ते दळलं वगैरे, वापर सुरू केला. पुढच्या वर्षी काय झालं की त्यांना काही कारणामुळे ते शेत लावता आलं नाही, काही अडचण असेल काय असेल, पण सहज फिरायला म्हणून ते नोव्हेंबरला गेले तर बघितलं की शेतामध्ये अमाप पीक आलेलं आहे. प्रत्येकाला 25-30 फुटवा आलेला आहे. ते पूर्वी लहानपणी आपण काहीतरी वाचायचो ना, त्या परी येते काहीतरी समथिंग लाईक दॅट. काय झालं म्हणे. आणि मग आम्ही सगळ्यांनी विचारमंथन सुरू केलं की काय झालं असेल. मग असं आमच्या लक्षात आलं की जेव्हा ते क्रॉप पडलं आदल्या वर्षी, तर त्यातले काही दाणे पडले पण ते अंकुरले नाहीत. त्याला डॉर्मन्सी पिरियड म्हणतात. ते तसेच राहिले आणि त्याला 1 वर्षानंतर अंकुर फुटले. ते नैसर्गिक स्थितीमध्ये पीक मोठं झालं आणि त्याच्यानंतर प्रचंड यील्ड मिळालं. ॲग्रिकल्चर कॉलेजचे प्राचार्य आले, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. तर ही पारंपरिक बियाणातली ताकद आहे. मला असं वाटतं की आपण सर्वजण ह्याच्यासाठी प्रयत्नरत राहूया. आपण पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आधीच ऑक्युपाय करतो बिकॉज 1 वाजता पुन्हा एक VC आहे. सर्वप्रथम वनराई प्रकाशनाच्या वतीने आरोग्यदायी नैसर्गिक भात शेती या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. याचे लेखक आमचे समाज कल्याण विभागाचे सह आयुक्त श्री प्रमोद जाधव यांचं मी खूप खूप अभिनंदन करते. मला वाटतं त्यांचे 25 पुस्तकं आतापर्यंत झाले असतील. 25 आर्टिकल्स आहे आणि पुस्तक फर्स्ट आणि हे पहिलं पुस्तक आहे. मग ह्याच्यामध्ये असं वाटेल की मला अत्यंत आनंद वाटला की मी या प्रकाशन सोहळ्याच्या अतिथी म्हणून आहे आणि एक चांगलं नैसर्गिकरित्या जे आपण शेती करतो त्याचे एक पुस्तकाचं प्रकाशन सोहळा माझ्या प्रेझेन्समध्ये झाला. ह्याची मी स्वतः भाग्य समजते बिकॉज मी पण BSc ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे. एक विशेष आवड एक कृषीमध्ये असून पण तेवढं काही वेळ भेटत नाही की कृषीमध्ये जास्त काम करण्यासाठी. परंतु जेव्हा आपण जिल्हाधिकारी वगैरे म्हणून काम करतो तेव्हा नक्की आपण ॲग्रिकल्चरच्या गोष्टीमध्ये भरपूर शेतकऱ्यांच्या विषयामध्ये आपण काम करत असतो. तसेच वनराई जे संस्था आहे त्याचे संस्थापक आणि त्यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहेत सागरजी. त्यांचेही मी खूप खूप अभिनंदन करते की त्यांनी एक कुटुंबाचा वारसा पुढं नेलेले आहेत आणि आजच्या काळाच्या हा गरज आहे. परंतु 1986मध्ये NGO म्हणून स्थापन होऊन बिकॉज 1986मध्येच एन्व्हायरमेंट ॲक्ट पण पास झालेली आहे. परंतु आत्ता जे आहे जे पर्यावरणाच्या संदर्भात जरी 4 दशकापासून 4 दशक पूर्वीच हा कामाचा एक ऑब्जेक्टिव्ह म्हणून त्यांनी घेतलेला आहे. पण आजच्या पर्यावरणाच्या संदर्भात बघितलं तर नक्की जे काही कामकाज वनराईने केलेलं आहे अशा संस्था नसते तर आजची परिस्थिती काय असते. बिकॉज आजची परिस्थिती ऑलरेडी आपलं वाईट आहे तरीसुद्धा एवढं ऑर्गनायझेशनचं खूप मोठं योगदान पर्यावरणासाठी आहे. त्यांच्या संपूर्ण विश्वस्त संपूर्ण त्यांच्या सदस्यांना मी खूप खूप अभिनंदन करते की खूप समाजाचा एक मोठा वाटा तुम्ही उचललेला आहे. सामाजिक प्रबोधन अत्यंत गरज आहे बिकॉज प्रत्येकजण आपापला वैयक्तिक कामाच्या ह्याच्यामध्ये इतकं व्यस्त आहे की वैयक्तिक ऑब्जेक्टिव्ज म्हणूनच आपण जास्त गोल ठेवतो. आपलं झालं, आपलं कुटुंब झालं, आमचं करिअर झालं, आमचं भविष्य झालं, आमच्या मुलांचं भविष्य झालं. ह्याच्यामध्ये
जेव्हा जग चाललेलं आहे तेव्हा वनराईसारखं संस्था जे पर्यावरणासाठी पावलं उचललेलं आहेत खरोखर कौतुकास्पद आहे, अभिनंदन आहे. तुम्ही ते पुढं नेत आहेत त्याचे मला अत्यंत आनंद वाटतं. नाहीतर पुढचं जनरेशन जे आहे मग ते वेगळं ठिकाणी वळत असतं, परंतु जे वारसा पुढं नेणं आहे ते हे एक खूप मोठं आणि क्लासिक एक्झाम्पल असं म्हणायला काही हरकत नाही. मी जास्त वेळ घेत नाही, परंतु थोडक्यात 2-3 गोष्टी जे माझ्या मनात आले की नैसर्गिकरित्या अजून प्रमोद जाधवांनी अजून वेगवेगळ्या पिकामध्ये असं काम करावं म्हणून, बिकॉज असं काम करणे आणि लेखनामध्ये जेव्हा आपण लिहून ठेवतो आजच्या डिजिटल युगामध्ये भरपूर इन्फॉर्मेशनच्या हे झालेलं फ्लडिंग झालेलं आहे. प्रत्येकजण मोबाईलमध्ये यूट्यूबमध्ये ऐकतच असतो, वाचतच असतो, पण कुठेही ते स्टोअर होत नाही. आपल्या डोक्यामध्ये किती वेळ आमच्या मेमरीमध्ये असतो. तेच एका पुस्तकाच्या माध्यमातून असं लिखाण आले तर ते पुस्तक आमच्या लायब्ररीमध्ये स्वतःच्या एक बुक कलेक्शनच्या याच्यामध्ये राहिलं तर कधी ना कधी पुस्तकामधलं जे इन्फॉर्मेशन आहे ते कामात येतं. आजही सकाळी मी बाहेर गावी होती, सकाळी मी पॅकेट उघडलं, माझ्याकडे हा कॉपी आली होती. 2-3 गोष्टी मला खूप आवडल्या. वेगवेगळ्या संस्थाच्या पब्लिकेशन्सच्या रेफरन्स जाधव यांनी याच्यामध्ये दिलेला आहे. काही जे पुरस्कार प्राप्त सायंटिस्ट तसेच प्रगतिशील शेतकरी त्यांच्या मनोगत, फीडबॅक, त्यांचे एक्सपेरिमेंटेशन या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. आणि एक महत्त्वाचा घटक याच्यामध्ये जे मला सापडलं ते युजली आमच्या डोक्यात असतं, परंतु सांगण्याचे आम्हाला ते संदर्भ येत नाही. जे आपण खातो ते आमच्या आरोग्यावर परिणाम मिळतो. तर जे केमिकलयुक्त शेती आहे, केमिकलयुक्त जे आपण जेव्हा खाद्यपदार्थ खातो आरोग्याला हानिकारक आहे. त्याच्यामध्ये एक ओळ आहे, आय डोंट रिमेंबर इट नाव, परंतु आजच्या घडीला भरपूर कॅन्सरचे पेशंट्स भारतामध्ये वाढत आहेत. तो त्याला कुठंतरी कारण जे आहे दॅट इज बिकॉज ऑफ दिस केमिकल्स विच वी आर युझिंग. मग शेतकरी बांधवांनी कशा पद्धतीने नैसर्गिक शेतीमध्ये स्कोप ठेवायला पाहिजे. आता आमचे डायरेक्टर ॲग्रिकल्चर पण या ठिकाणी आहेत. भरपूर ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमधून पण ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी सेंद्रिय शेती वगैरे भरपूर एक्सपेरिमेंटेशन आणि भरपूर टेक्नॉलॉजीच्या त्या पद्धतीने वापर ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमार्फत पण सुरू आहे. खूप मोठं योगदान कृषी विभागाचं या ह्याच्यामध्ये आहे. तर याच्यामुळे हा पुस्तकाचं अत्यंत महत्त्व पुढं भविष्यासाठी प्रत्येकजण शेतकरी आहेच इथं, प्रत्येक जणाकडे शेती आहे, पण किती आपण सेंद्रियकडे आपण वळतो, किती नैसर्गिकरित्या आपण प्रॅक्टिस करतो फार कमी. परंतु खूप काही शेतकरी असे असतात जे रेव्होल्युशनरी माइंडसेटचे असतात. आताही सकाळी मला खेड शिवापूरचे शेतकरी या ठिकाणी दिसले, तर नैसर्गिकरित्या त्यांचे 4.5 फुटाचे शेवगा मी हे केलेलं आहे म्हणून, म्हणजे शेवग्याची शेंग 4.5 फुटाची आणि दॅट टू ऑर्गॅनिक. मग ते आता बोलतील, त्यांनाही आपण ऑपॉर्च्युनिटी देऊच. बिकॉज काय जे खरोखर एक्सपेरिमेंट त्यांच्या शेतामध्ये करतायत, जे आउटपुट दिसतंय त्यांच्याकडून ऐकायला खूप चांगलं मिळतं. जरी आपण भाषणं जरी कितीही केला, बट ॲक्च्युअली द पर्सन हू इज इम्प्लिमेंटिंग, हू इज डुईंग इट, त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करणं एक महत्त्वाचं आहे. भरपूर शेतकऱ्यांनी आम्ही खाली इथं भेटलो, सिंधुदुर्ग, पालघर, वेगवेगळ्या जिल्ह्याचे लोक या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आणि बैफ एक संस्था जे NGO म्हणून काम करतं रिलेटेड टू द सीड बँक, खूप मोठं योगदान त्यांच्या समाजासाठी आहे, ज्याच्यामध्ये ट्रेडिशनल व्हेरायटीजच्या सीड्स ते कन्झर्व करतात आणि फार्मर्सच्या कम्युनिटीला पण ते प्रोत्साहन करतात की या पद्धतीचे नॅचरल लोकल व्हेरायटीज त्याच्यामध्ये ते सीड बँक म्हणून प्रिझर्व करतात. का केलं पाहिजे? बिकॉज दे आर व्हेरी मच रेजिस्टन्स टू ऑल द थिंग्स. जे पूर्वी जे सीड ओरिजिनल बायोडायव्हर्सिटी आपण जे म्हणतो, देर इज समथिंग कॉल्ड एज जर्म प्लाझम ऑल्सो. ते आपण कृषीमध्ये आपण वाचतोच आहे. ते जर्म प्लाझम वगैरे प्रिझर्व करण्याचे काम पण बैफ करते. इवन आर्टिफिशियल इन्सेमिनेशनमध्ये त्यांचे भरपूर काम आहे. मला माहिती आहे दॅट सेमन ऑल्सो कम्स फ्रॉम बैफ. सो असं एक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बैफ एक ऑर्गनायझेशन म्हणून काम करतात. आज या ठिकाणी तेही उपस्थित आहेत. आणि आयुर्वेदिकमध्ये खडीवाले जे आहेत आयुर्वेदिक वैद्य म्हणून, त्यांच्याही आयुर्वेदिकमध्ये त्यांच्याही मला वाटतं आधीपासूनचं काम, त्यांच्या वडिलांपासून ते काम आहे. त्यांच्याही मी मनापासून मला वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळे दिग्गज लोक या ठिकाणी भेटले, त्याचेही मी भाग्य समजते. आणि प्रगतिशील शेतकरी, मला एकाने विचारलं की मॅडम तुम्हाला कुठल्या क्षेत्रामध्ये काम करायला आवडतं ॲज अ ऑफिसर म्हणून. मी म्हटलं शेती आणि शेतकरी. का? सगळ्या ठिकाणी आपण स्कीम्स आणतो, शेतकऱ्यांनासुद्धा स्कीम्स म्हणतो, परंतु शेवटी आपण लहानपणापासून तेच वाचत आहे की इंडियन ॲग्रिकल्चर इज ऑलवेज गॅम्बलिंग विथ मॉन्सून. हा एक शब्द आहे, इंडियन ॲग्रिकल्चर गॅम्बल विथ मॉन्सून. माहीत नाही, आताही यावर्षीचे एल निनोचे इफेक्ट त्यांनी सांगितले, 90% पाऊस सांगितले आहे, सगळे योजना झाले, सगळी DBT झाली, हे करा ते करा, पण शेवटी शेतकरी म्हणून जेव्हा शेतकरी फील्डमध्ये काम करत असतो, पाण्याची वाट बघावं लागतं.
जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत समाधानच नाही. आपण कलेक्टर म्हणून काम करत असताना डायरेक्टली शेतकऱ्यांशी निगडीत जेव्हा आपण क्लोजली काम करत असतो तेव्हा जून सुरू झालं की पावसाची वाट कलेक्टरसुद्धा बघतात. बिकॉज तेवढं आपल्याला हे असतो, शेतकऱ्यांचे जे जिव्हाळ्याचे प्रश्न आहे ते महसूल कलेक्टरला भरपूर जरी कामं असले तर पहिला प्रायोरिटी आपण शेतकऱ्यालाच देतो. पीक विमा पण आला, पण शेतकऱ्याला आनंद केव्हा वाटतो? बँकेमध्ये पैसे शासनाचे जमा झाले तेव्हा वाटत नाही. जेव्हा आमच्या शेतामधलं पीक चांगल्या पद्धतीने आलं तेव्हा शेतकऱ्याला आनंद वाटतो. किंवा मॉन्सून चांगलं पाहिजे, पाऊस आला की आम्ही आनंदी आहोत. मग अशा पद्धतीने जेव्हा आहे तर आता कमी पाण्यामध्ये पीक संवर्धन आणि चांगल्या पद्धतीने हे करायचं, पाण्याचे व्यवस्थापन कसं करायचं. त्याच्यामुळे मला वनराईचं खूप हे वाटतं की खाली पण एक पुस्तकं मी बघत होते की अंडरग्राऊंड वॉटरचे लेवल्स कसं वाढविलं पाहिजे. खरोखर आपण जलयुग शिवार योजनेमध्ये जे 2014 पासून सुरू झाला, भरपूर कामं झाले त्याच्यामध्ये जिल्ह्यात, नाही म्हणून नाही. आणि पुन्हा त्याला 2018-19 मध्ये पुन्हा ते रिवॅम्प कसं करायचं असेही प्रयत्न झालेले आहेत. पण पाऊस आला तरच ते पाणी खाली मुरणार. पण तरीसुद्धा भरपूर ठिकाणी असं झालं की अंडरग्राऊंड वॉटर रिचार्ज स्ट्रक्चर्स, चेक डॅम्स भरपूर वाढले. त्याचे संवर्धन कसं करणे ते आपण, मला वाटतं शासनाचे आता काम आहे की चेक डॅम्स वाढवणे, अंडरग्राऊंड वॉटर कसं वाढवणे. आता प्रत्येक ग्रामपंचायतने ह्याच्यामध्ये काम केल्याशिवाय पर्याय नाही. आता ही क्लासिक एक्झाम्पल्स असं आहेत की जे रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग ज्या ठिकाणी केलं जातं त्यांचं बोर कधी कोरडं होत नाही. पूर्वी ज्या ज्या ठिकाणी बोरवेल्स कोरडं व्हायचे, घरचे बोरवेल्स मी म्हणते, शेताचं नाही, घरचे बोरवेल्स जे कोरडं व्हायचे ते रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंगनी भरपूर ठिकाणी ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. म्हणजे जे मार्चमध्येच कोरडं व्हायचे ते आता मार्चमध्ये कोरडं होतच नाही. बिकॉज तेवढं पाणी साचून ते आपण बोरवेलला रिचार्ज करतो. बोरवेल, विहीर, आपलं जेवढं काय आपण अंडरग्राऊंड वॉटर जे आहे ते रिचार्ज व्हायला पाहिजे. वनराई संस्थेला मी अजूनही याच्यामध्ये किती आपण एफेक्टिव्हली काम करू शकतो या पद्धतीने वनराईने याच्यामध्ये नक्की मदत केलं पाहिजे. आताची पाण्याची परिस्थिती तरी खूपच मला वाटतं बिकट होत चाललेली आहे. पुणेसारख्या शहरामध्ये सुद्धा सम पार्ट्स, मला वाटतं पुणेच्या आउटस्कट्समध्ये काही ठिकाणी असेही ऐकलेलं आहे की पाण्याचा प्रॉब्लेम होतो. बट समहाऊ ग्रामीण भागामध्ये जेवढं अवेअरनेस आणि जेवढे संस्था, नाम फाउंडेशन झालं, आपलं पाणी फाउंडेशन झालं, आता वनराईसाठी ऑर्गनायझेशन, देर आर सो मेनी कम्युनिटी लेड ऑर्गनायझेशन, NGOज काम करतात. शहरासाठी स्ट्रिक्टली अशा डिसिप्लिन वॉटर कन्झर्वेशनमध्ये नक्की आलं पाहिजे. तिथं आपण, मला वाटतं, खरोखर काम करू शकू. नाहीतर शहरामध्ये अवघड परिस्थिती होत आहे. तर शेवटी पाण्याचे जे काही बचत आहे, पाण्याचे जे कन्झर्वेशन आहे, प्रत्येकजण केलं तरच होणारे. शासनाचे उपक्रम म्हणून बघायचे नाही आहे किंवा वनराई किंवा कुठल्या ऑर्गनायझेशनचे उपक्रम म्हणून आपल्याला बघायचं नाही. इट शुड बी ऑल कम्युनिटी लेड, इट शुड बी इंडिव्हिज्युअल ओन. आमच्या घराचं, आमच्या छताचं पाणी किती आपण हे करू शकतो. आता मी आपल्या शेतातले आजूबाजूचे मी सगळ्यांना सांगून परळीमध्ये मी हे करायला लावलं होतं की रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग करा. बिकॉज तिथं बोरवेल पाणी मार्चमध्येच ड्राय व्हायचे. आमच्या नातेवाईकांचेच घर, सगळ्यांनी ते केलं. ठीक आहे, 5,000 खर्च येतो, 6,000 खर्च होऊ द्या, बट टँकरला जेवढं खर्च होतो ते तरी वाचतंय, परमनंटली वाचतं. टँकरला पैसे खर्च करणारच आहे, त्याच्याऐवजी छताचे पाणी तुम्ही बोरवेलला सोडा. व्हेरी सिम्पल सोल्युशन, बट नीड ऑफ द डे. इवन आपल्याला ते पाणी ते सगळे करायचे. मग आपलं बोरवेल रिचार्ज, शेतातले बोरवेल रिचार्ज कसं करायचा, ते सगळं पाण्याची चॅनलाइज कसं करायचं, असं ते एक उपक्रम आपण नक्की केला तर शेतातले पण पाणीसुद्धा कमी कधी पडणार नाही. बिकॉज भरपूर शेतकरी भरपूर पिकं घेतात, शेततळे करतात आणि शेततळेमध्ये ते पाणी कन्झर्व करतात आणि ते पाणी समर्समध्ये वापरतात. असंही शेतकरी मी बीड जिल्ह्यामध्ये बघितलेलं आहे. बिकॉज मराठवाड्यामध्ये पाऊसच कमी आणि उशिरा येतो. मग जेव्हा आता ही जूनमध्ये पाऊस कमीच आहे, जूनमध्ये आलंच नाही आहे. इव्हन मला वाटतं पुणेमध्ये पण पाऊस नाहीच आहे. तर जे खरोखर शेतीमध्ये काम करणारा माणूस कुठपर्यंत, जुलैपर्यंत वाट बघावं लागतं. मग ते कसं वाट बघणार? तिथपर्यंत ते पाणी आलं पाहिजे आणि पाणी राहिलं पाहिजे. मग अशा जेव्हा आपण सगळ्यांनी मिळून ह्याच्यामध्ये काम केलं पाहिजे, हा एक मला संदेश द्यायचा होता. पण बोलायला खूप जास्त गोष्टी असतात, परंतु माझ्यापेक्षा तज्ज्ञ लोक इथं भरपूर असल्या कारणाने माझं थोडक्यात मी मत मांडलेलं आहे. तर मला या ठिकाणी बोलवलं. आमचेच सहकारी आहेत, आमच्या ऑफिसमध्ये आम्ही सोबतच काम करतो. शिक्षण विभागामध्ये सुद्धा भरपूर स्कीम्स आणि स्कॉलरशिपच्या माहिती जाधवांना आहे. समाज कल्याण विभाग, मी थोडक्यात 1 मिनिटात सांगते की वी आर फोकसिंग ऑन एज्युकेशन. शेड्यूल कास्टच्या स्टुडंटसाठी फॉरेन स्कॉलरशिप आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिप आहे, प्री मॅट्रिक स्कॉलरशिप आहे, पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आहे.
एक्सक्लुझिव्हली 100% सॅच्युरेशनमध्ये फॉर शेड्यूल कास्ट स्टुडंट्स आपण काम करतो. समाज कल्याण विभागाचे 92 रेसिडेन्शियल स्कूल्स आहे. आपल्या 449 गव्हर्मेंट ओन्ड हॉस्टेल्स आहे. मुलींचे वेगळे, मुलांचे वेगळे. 92 स्कूल्सपैकी 32 गर्ल्सचे आहेत, बाकी बॉईजचे स्कूल्स आहेत. आता ॲडमिशनची प्रक्रिया पण सुरू झालेली आहे, प्रवेशोत्सव सुरू झाले, आता स्कूल पण आजपासून सुरू होणार आहे. तर ज्यांना हॉस्टेल भेटत नाही त्यांना स्वादार्च योजना आहे, ट्रायबल विभागाची स्वयं योजना आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आपण वेगवेगळे त्यांना हॉस्टेलमध्ये राहण्याची सोय किंवा हॉस्टेलमध्ये ॲडमिशन न भेटल्यामुळे बाहेर राहतात, म्हणून आपण त्यांच्या भाडं आणि साहित्य या ठिकाणी आपण बेनिफिट त्यांना देतो. स्कॉलरशिप म्हणून सगळे बेनिफिट सगळ्या विद्यार्थ्यांना मिळतो. त्याच्या व्यतिरिक्त बार्टी आहे, बार्टीमधून आपण जे काही कोचिंग क्लासेस असतात त्याची कोचिंग क्लासेस फ्रीमध्ये आपण सगळे ट्युशन फीस देतो. त्याच्या व्यतिरिक्त त्यांना DBT थ्रू वी गिव्ह द स्कॉलरशिप टू द स्टुडंट्स. 2च मिनिटात मी सांगितलं हे. बाकी आपल्या डिपार्टमेंटच्या महत्त्वाच्या योजना म्हणजे वी कॅटर टू थर्ड जेंडर, वी कॅटर टू सिनियर सिटिझन्स, वी इम्प्लिमेंट नशामुक्त भारत अभियान. विभागाचा व्याप मोठा आहे. अपार्ट फ्रॉम शेड्यूल कास्ट हे सगळं आपण उपक्रम करतो. महत्त्वाच्या बाब प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ॲक्ट 1989, ज्याच्यामध्ये ॲट्रॉसिटीमध्ये जे काही मर्डर केसेस असतील, हाणामाऱ्या असतील, त्या कुटुंबांना जे सहाय्य द्यायचं एक महत्त्वाचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला. आपण त्या ज्या मर्डर केसेस होते त्यांच्या वारसांना आपण नोकरी पण दिली. अराउंड 351 लोकांना आपण आतापर्यंत नोकरी दिलेली. अजून 100 लोकांना आपण नोकरी देऊ शकतो. जे मर्डर केसेस झाले ॲट्रॉसिटीमुळे मग त्यांना आपण नोकरी दिलेली आहे त्यांच्या वारसांना. अशा एक प्रामुख्याच्या खूप महत्त्वाचा घटक समाज कल्याण विभाग आहे महाराष्ट्र शासनाचा. बेसिकली आणि मोस्टली वी वर्क फॉर द शेड्यूल कास्ट स्टुडंट्स. मला याचे इथं बोलायची संधी मिळाली. कृषीमध्ये बोलायला कितीही बोललं तरी कमीच आहे, पण वेळेचे अभाव आणि बाकी लोकांचे पण अजून मनोगत बाकी आहेत. पुन्हा मी सहाय्यक आयुक्त प्रमोद जाधव यांना मी खूप खूप अभिनंदन करते की अत्यंत चांगल्या पद्धतीने पुस्तकाची रचनासुद्धा खूप चांगली मी बघितले सकाळी. तर अजूनही पुढील कामासाठी, पुढील वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा. अशीच साथ सगळ्यांनी त्यांनाही द्यावी. सगळे शेतकऱ्यांचा संपर्क त्यांच्याकडे आहे. तर हीच ऊर्जा अजूनही पुढं चालून अजूनही लेखन प्रसिद्ध व्हावी आणि सगळ्या लोकांना ह्याची उपयोग व्हावा अशी मी एक इच्छा बाळगते. आणि मला बोलायची संधी मिळाली आणि मला अतिथी म्हणून बोलवलं याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वनराईच्या ऑर्गनायझेशनला पण माझे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि उत्कृष्ट अशा पुस्तक प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित त्यांच्या हस्ते आज विमोचन झालं त्या कृषी पदवीधर तसेच राज्याच्या समाज कल्याण विभागाच्या आयुक्त श्रीमती सौ दीपा मुधोळ मुंडे मॅडम, व्यासपीठावर उपस्थित वनराईचे विश्वस्त श्री सागरजी धारिया, श्री गिरीजी गांधी, त्याचबरोबर संजयजी पाटील बायब संस्थेमार्फत आलेले, त्याचबरोबर ज्यांच्या कल्पनेतून आणि अविरत परिश्रमातून धडपडण्यापेक्षा पडण्यातून जास्त हे पुस्तकाची निर्मिती झालेली आहे. असे समाज कल्याण विभागाचे चुकून झाले, ते ॲक्च्युली कृषीचे आयुक्त व्हायला पाहिजे होते, पण ते चुकून कधी कधी असं ते कसं होतं की भाताच्या शेतामध्ये काही खेळ निघतात ना, म्हणजे वेगळ्या पद्धतीचे, तसं समाज कल्याणमध्ये ते खेळ निघालं की समाज कल्याणामध्ये अशी माणसं सापडणं फार मुश्किल काम असतं, पण ते सापडले. हे सौभाग्य आहे आणि त्याच्या निमित्ताने आज हा पुस्तक जो आहे ते या ठिकाणी विमोचन या ठिकाणी झालेलं आहे. त्याचबरोबर वैद्य खडीवाले, ज्यांचं नाव परिचित नाही असा एकही पुणेकर नाही की ज्यांनी पुणेकरांच्या आयुर्वेदिक औषध म्हणजे दिनचर्येमध्ये आणि शरीर स्वास्थ्यामध्ये बहुमूल्य योगदान दिलं आहे, असे त्यांचे प्रतिनिधी खडीवाले साहेब. मित्रहो, वी आर द होमोसेपियन्स, द होमो इरेक्टस म्हणून आपण जन्म घेतला, म्हणजे आपल्याला समजलं जातं सायंटिफिक लँग्वेजमध्ये 75 लाख वर्षापूर्वी मानव आला असं समजलं जातं. मे बी त्याच्यावर डिबेट होऊ शकतात. आणि आपण ह्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये आज आपण या ठिकाणी आहोत. जवळपास 75 लाख आपलं सगळ्यांचं वय आहे आणि ह्या सभागृहामध्ये आपण आहोत. चर्चा करतोय ती विकासाची, पुढं जाण्याची. आणि ही उत्क्रांती हळूहळू घडत गेली आणि मानव आजच्या ह्या अवस्थेमध्ये आला आणि आपण असा विचार करतोय की इथून पुढं 75 लाख वर्षानंतर मानव कसा असेल. तर आपली बुद्धी त्या ठिकाणी एकदम म्हणजे झिरो याच्यामध्ये जाते, अंधारामध्ये जाते की 75 लाख काय म्हणताय तुम्ही, 75 वर्ष जरी मानव या पृथ्वी तलावर टिकला तरी खूप झालं. अशी आजची परिस्थिती आहे की माणसाच्या बुद्धीतून आणि वैज्ञानिक कौशल्यातून जे मोठ्या प्रमाणामध्ये आपण समृद्धीचं शिखर जे गाठलेलं आहे, त्या शिखराची काळी बाजू देखील त्या ठिकाणी आहे की जी या ठिकाणी पुस्तकाचे लेखक आहे, ज्यांना याच्यातून प्रेरणा मिळाली की त्यांचे आई वडील
म्हणजे वडील तर पक्षाघाताने गेले, परंतु आई सासरे हे त्या ठिकाणी कॅन्सर या दुर्धर व्याधीतून त्यांना मृत्यू आला. परवा दिवशी आम्ही भेटलो तर माझे सासू सासरे मामा जे पूर्णतः ग्रामीण भागामध्ये होते, तर त्यांचा देखील मृत्यू कॅन्सरने झाला. आणि कॅन्सर ही काही नवीन गोष्ट राहील नाही की आम्हाला फक्त आता वेळ बघायचा आहे की आपल्याला कधी तो डिटेक्ट होतो आहे. त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा फार नाही, पंजाबमधून निघणारी कॅन्सर ट्रेन, कधी काळी हरित क्रांतीची ट्रेन निघत होती, आता कॅन्सरची ट्रेन देखील त्या ठिकाणावर निघते. हा याचा वेगळा भाग झाला. मूलतः ज्यावेळेस आपण विकासाची संकल्पना मांडतो तर त्यावेळेस आपण शाळेमध्ये गेलो, आम्ही सगळेजण गेलो आणि भारत माझा देश आहे या प्रार्थनेपासून आपण सुरुवात केली. सारे भारतीय माझे बंधू आहेत वगैरे. तसंच आहे की आपण शाळेमध्ये पहिल्या दिवशी शिकलो की मानवाच्या मूलभूत गरजा काय आहेत, तर सगळ्यांनी शिकलं की अन्न वस्त्र आणि निवारा. मी देखील शिकलो, मला देखील 1 मार्क मिळाला. पण त्याच्यानंतर मी याच्यावर विचार करायला लागलो की अन्न ही खरंच मानवाची मूलभूत गरज आहे का, तर निश्चितच आहे. मग त्यावेळेस आठवलं की 1929 सालच्या लाहोरच्या तुरुंगामध्ये जतीन दास नावाचे आपले क्रांतिकारक 63 दिवसाचा भूक हडताळ केल्यानंतर ते वारले. तर 63 दिवस जगले. काही हिमालयामधले आपले साधू वगैरे काय सांगता येत नाही किती वर्ष खात नाहीत, परंतु सर्वसामान्य माणसाला जर विचारलं तर तो सर्वसाधारणपणे 5-10 दिवसाच्या पलीकडे त्याचं काही पोटेंट जात नाही की तोपर्यंत त्याच्यानंतर तो जगू शकणार नाही. त्यामुळं मानवासाठी त्याच्या ह्या स्पेसीच्या अस्तित्वासाठी या पृथ्वी तलावावर अन्न ही निश्चितच आपली अत्यंत मूलभूत गरज आहे. आणि ज्यावेळेस दुसरा विचार आला वस्त्र, त्यावेळेस मी बघितलं की आता कुंभमेळा आहे, नागा साधू येतात, जैन मुनी पण दिगंबर पंथाच्या रस्त्याने जाताना मी बघितलं. आणि मग मला पटलं की मानवाची स्पेसीज या पृथ्वी तलावावर जगण्यासाठी वस्त्राची आवश्यकता ही नाही, ही फेल्ट नीड आहे याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर निवारा. आता आजही समाजातल्या उपेक्षित घटकांना आपण निवारा उपलब्ध करून देतो. त्याच्यामुळे सगळ्यात मूलभूत गरज आहे ती अन्नाची. अन्नाशिवाय मानवाचं अस्तित्व ह्या भूतलावर शक्य नाही. त्याच्यानंतर दुसरं जाणवलं की मूलभूत गरज आहे त्याचबरोबर पाण्याची. आपल्याला माहिती आहे की सम्राट अलेक्झांडर द ग्रेट, मला वाटतं वनराईच्याच अंकामध्ये की काय पाठीमागे पर्यावरणविषयक एक लेख लिहून आला होता की कुठेतरी वाचला की अलेक्झांडर द ग्रेट ज्यावेळेस निघाला बॅबिलॉनवर पुढलं आणि सैन्यापासून जो आहे तो एका बाजूला जो आहे तो चुकला याच्यामध्ये, आणि त्या वाळवंटामध्ये जे आहे त्याला तहान लागली, त्याच्याबरोबर जो पाणी संपलं आणि ओयासिस सगळीकडे त्याच्या डोळ्यासमोर पाणी चमकायला लागलं. तो जातो त्या ठिकाणी पण पाणी नसतं आणि शेवटी त्याला ग्लानी येते आणि तो घोड्यावरनं पडतो आणि त्याला वाटतं की आता आपले हे शेवटचे क्षण आहे याच्यामध्ये, आता पाणी नाही मिळालं, आता आपण हे योलोक सोडून जाणार. तो पडलेला असतो गलित गात्र होऊन. तर तिथून एक फकीर चाललेला असतो ज्याच्या हातामध्ये ते कमंडलू टाईप असतं. तर त्याला बघितल्यानंतर त्याला उसणं अवसान येतं, जी काही ऊर्जा आहे ती एकत्रित करून तो म्हणतो, ए फकीरा, मी अलेक्झांडर द ग्रेट, मला पाणी दे. त्याचा ॲटिट्यूड असतं ना, आय एम द किंग, त्या ॲटिट्यूडमध्ये तो बोलतो. आणि तो फकीर एक स्मिता असते त्याच्याकडे टाकतो आणि बघून न बघितल्यासारखा करून जस्ट नजर पुढे वळवतो. तो जो एका क्षणापूर्वी अलेक्झांडर द ग्रेट होता तो दुसऱ्या क्षणाला भिकारी होतो. तो म्हणतो, अरे प्लीज मला एक पाणी दे, मी जेवढं साम्राज्य जिंकले आहे ना सगळं देईल, मला फक्त पाण्याचा एक घोड दे. जे साम्राज्य वयाच्या 16व्या वर्षापासून जो अलेक्झांडर द ग्रेट वयाच्या 32व्या वर्षी वारला, युद्धच संपूर्ण युद्धमय आयुष्य तो जगला, इतक्या कतली केल्या, इतकं युद्ध करून जे जिंकलेलं आहे ते पाण्याच्या एका घोटाकरता द्यायला तयार झाला. दिस इज द डिफरन्स बिटवीन द प्राईज अँड द व्हॅल्यू. याच्यामध्ये आपली डेव्हलपमेंट काय ॲड्रेस करते, आपली डेव्हलपमेंट ॲड्रेस करते प्राईज, याच्यामध्ये किंमत कशाला आहे, पण व्हॅल्यू आपण बघत नाही. तर त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं व्हॅल्युएबल जे आहे ते पाणी आहे. पाण्याच्या थेंबाला पूर्वी पैसे नाही द्यावे लागायचे, अगदी कोणत्याही झऱ्याचं पाणी जे आहे ते प्यायचं. अगदी म्हणजे महाडच्या तळ्यामधलं किंवा झऱ्यातलं पाणी देखील आजोबा वगैरे हे पिलेलं असेल, अर्थात हे महाडचेच म्हणजे कुटुंब जे आहे याच्यामध्ये कोकणातलंच. आणि त्या ठिकाणी पाण्याशिवाय तर हे नाही, परंतु पाणी आज आपली मूलभूत गरज झाली आहे. कारण आपण बिस्लरीशिवाय पाणी पिऊ शकत नाही. पाण्यासाठी आपल्या आउट ऑफ पॉकेट एक्सपेन्सेस करायला लागतो. ग्रामीण भागामध्ये जरी गेलं तरी कुणी पटकन पाणी दिलं तर आपण पाणी पित नाही. आपण चोरट्या नजरेने बघतो की ॲक्वागार्ड याच्याकडे आहे का, म्हणजे शुद्ध पाणी आहे का. तसं असेल तर आपण पितो, नाही तर आता ग्रामीण भागातला माणूस देखील अभिमानाने सांगतो की प्यावं जारचं पाणी आहे. म्हणजे 20 रुपयाचा जार तो देखील शेतामध्ये घ्यायला लागला याच्यामध्ये, आणि त्याचं पाणी आहे म्हणून तो विकायला लागला. त्याच्यामुळं पाणी ही अत्यंत मूलभूत गरज झालेली आहे. त्याशिवाय मानवाचं अस्तित्व आणि आरोग्य चांगलं राहू शकत नाही. आणि तिसरी सगळ्यात गोष्ट आपल्या थोर कवी बहिणाबाईंनी म्हटलं आहे की आला श्वास गेला श्वास याला म्हणती किरे जिनं, आणि जीवन मरण येतं एका श्वासाचं किरे अंतर. एक श्वास आहे आणि नाही, एवढंच फक्त जीवन आणि मृत्यूमधलं अंतर आहे याच्यामध्ये. आणि त्या श्वासाची आता किंमत आहे. त्याच्यामुळं तुम्ही लोणावळा घ्या, संपूर्ण कोकणात घ्या, याच्यामध्ये माळशेज घ्या किंवा माथेरान घ्या, या ठिकाणी अगदी महाबळेश्वर घ्या, या ठिकाणी सगळे धनाढ्य लोक जे आहेत आता यायला लागलेली आहेत आणि वेड्यासारख्या जमिनी खरेदी करायला लागलेली आहे. याच्यामध्ये कशासाठी,
ह्या धोक्यासाठी. त्यांच्याकडे संपत्ती खूप आहे, परंतु आरोग्यासाठी ही जी काय हवा आहे, शुद्ध हवा घेण्यासाठी आठवड्यातलं 1 दिवस, 15 दिवसाला 1 दिवस कुटुंब कुठंतरी येतील आणि राहतील. त्याच्यामुळे त्या हवेला देखील खूप मोल आलेलं आहे. आपण जर बघितलं तर जगभरात आता हा व्यवसाय सुरू झालेला आहे. व्यवसाय सुरू झाला आहे की कास पठारावर जायचा, फुग्यामध्ये भरून जे आहे त्या हवा आणली जाते. अशा ठिकाणच्या वनराई संस्थेसारखी एखादी मोठी कंपनी असते, आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ती कार्यक्रम राबवते. काय शुद्ध हवा, मग सगळ्यांना एकत्र केलं, जसं असा 21 तारखेला आता योगा डे येईल तसं एकत्र बोलवलं जातं आणि त्या ठिकाणी आहे दीर्घ श्वसन घ्या, ती हवा सोडली जाते. ही कास पठाराची हवा आहे, ती घेण्यासाठी जे आहे अशा पद्धतीने तुम्हाला जे आहे एकत्र केलं जातं. सो ह्या 3 मूलभूत गोष्टी आहे आपल्या अस्तित्वासाठी, म्हणजे आपलं स्पेसिस ह्युमन म्हणून जे आहे याच्यामध्ये. द क्वालिटी ऑफ लाईफ डिपेंड्स ऑन ओनली द 3 थिंग्स, दॅट इज द क्वालिटी ऑफ फूड वी ईट, जे आता मुधोळ मॅडमनी सांगितलं आणि सगळ्यांचं त्याच्यामध्ये. द क्वालिटी ऑफ वॉटर वी ड्रिंक अँड द क्वालिटी ऑफ एअर आपण जी घेतो तर त्याच्यामध्ये. आणि या 3 गोष्टी ज्या आहेत त्या 3 गोष्टी केवळ शेतीच्या माध्यमातूनच ॲड्रेस होऊ शकतात याच्यामध्ये. आणि हा जो काही शहरी समाज किंवा औद्योगिक क्रांती जी आहे त्याचे जे काही बाय प्रॉडक्ट आहे याच्यामध्ये, CFC गॅसेस वगैरे असतील तर याच्या माध्यमातून होऊ शकतो. आणि त्याच्या माध्यमातून प्रयत्न करत असताना ज्यावेळेस आपण नेहमी चर्चा करतो क्लायमेट रेझिलंट ॲग्रिकल्चरची. आज हे जे पुस्तक लिहिलेलं आहे हे क्लायमेट रेझिलंट ॲग्रिकल्चर आहे. आज गव्हर्नमेंटनं जवळपास 3,000 कोटीचा प्रोजेक्ट 5,200 गावांमध्ये राबवला, ज्याला पोखरा म्हटलं जातं याच्यामध्ये, म्हणजे क्लायमेट रेझिलंट ॲग्रिकल्चरवर राबवलं जातं. मग क्लायमेट रेझिलंट ॲग्रिकल्चरमध्ये काय येतं तर ज्या काही म्हणजे कमी पाण्यावर येऊ शकतील, जास्त पावसाही खराब होणार नाही अशा पिकांच्या जातींची लागवड करणे, पिकांना संरक्षित पाणी देणे, तर या पद्धतीने जे आहे तर हे क्लायमेट रेझिलंट ॲग्रिकल्चर चालतं. तर या ठिकाणी ज्या जाती आहेत, आता भाताच्याच विषय निघाला तर हे समुद्र सपाटीपासून म्हणजे अलिबागपासून तर मी एव्हरेस्टमध्ये गेलो होतो, एव्हरेस्टच्या शिखरापर्यंत येणारं एकमेव पीक आहे याच्यामध्ये की जे समुद्र सपाटीपासून तर अगदी 4,200 मीटर अल्टिट्यूडपर्यंत भात घेतला जातो. आणि जगातला प्रत्येक माणूस जो आहे तो कोणत्या ना कोणत्या प्रकारचं भात खातो. जवळपास आता यांनी सांगितलं संजय पाटलांनी पण जवळपास लाखापेक्षा जास्त व्हरायटी अजूनही ते सापडतील याच्यामध्ये. इतकं मोठं पोटेन्शियल असलेलं आहे आणि हे कार्यक्षेत्र म्हणून प्रमोद जाधव साहेबांनी निवडलं. आणि त्याच्याविषयी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात हे सांगितलं की अशा प्रकारे निसर्गपूरक जीवनशैली आचरण्यासाठी काय काय करू शकतो. तर मला वाटतं हे पुस्तक जे आहे तर त्यांच्या पुस्तकाचं नाव हे आरोग्यदायी नैसर्गिक भातशेती नसायला पाहिजे होतं, भातशेतीतला आजीबाईचा बटवा असं पाहिजे होतं की जेणेकरून जे आहे जे काही पारंपरिक हे जे आहे ज्ञान आहे तर या माध्यमातून लोकांपर्यंत जाईल. याच्यातले काही प्रयोग आपण करू. निश्चितच या प्रयोगामध्ये खूप चांगल्या पद्धतीने संकलन करण्यात आलेले आहे. अनेक लोकांशी ते भेटलेले आहेत आणि अनेक लोक करत असतात. शेती हा व्यवसाय आहे आणि तो केवळ कृषी विद्यापीठातल्या संशोधन केंद्रामध्येच होतो असं नाही. इथं प्रत्येक शेतकरी हा संशोधक असतो, कारण प्रत्येकाची शेत वेगळी आहे, याच्यामध्ये तिथली जात वेगळी आहे, तिथलं हवामान वेगळं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचं जे काही संशोधन आहे, मला वाटतं की बायफसारखी संस्था आहे किंवा कृषी विभाग जे आहे, आत्मासारखी आमच्याकडे ऑर्गनायझेशन आहे, नैसर्गिक शेती आम्ही योजना राबवतो, त्या माध्यमातून जर या ठिकाणी अशा प्रकारचे शेतकऱ्यांचे संघटन आलं. आत्ताच मला सांगितलं की जर गावडे साहेबांचं वगैरे ती शेतकरी उत्पादक कंपनी, आम्ही देखील प्रक्रिया युनिटच्या माध्यमातून PMFME योजनेच्या माध्यमातून 3 कोटी रुपयापर्यंत सबसिडी देतो आपण प्रक्रिया युनिट स्थापन करायला. जे तुमच्या सिंधुदुर्गमध्ये देवगड तालुक्यात आंबा उत्पादक संघाला आपण एक्सरेचं मशीन दिलं जेणेकरून आंबा स्कॅन करतो, ज्याच्यात आंब्याचा साकाचा 82 लाख रुपयाचं ते मशीन आहे ते देतं. तर भात शेतीमध्ये एवढं नाही आहे, परंतु ज्या सूक्ष्म प्रक्रिया अगदी छोटा जो शेतकरी आहे घरच्या घरी पिठाची चक्की जशी चालवतो तर त्याच्याऐवजी त्यांनी भाताची मिलिंग मशीन मिळतात आली 30-35 हजार रुपयामध्ये मिळणार आहे. त्या जरी शेतकऱ्यांनी घरच्या घरी तयार केल्या, याच्यामध्ये वापरल्या आणि स्वतःचं भात घरच्या घरी मळून जरी ते त्या ठिकाणी विक्रीला जर ठेवलं तर तशा प्रकारच्या प्रक्रियेला देखील आपण अनुदान देऊ शकतो. आणि सिंधुदुर्गामध्ये तुम्ही नशिबवान आहात, सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये सिंधुरत्न योजना होती की ज्याच्यामध्ये 35% याला सबसिडी आणि सिंधुरत्न योजनेतून ॲडिशनल 40% तुम्हाला सबसिडी मिळायची. तर मला वाटतं की अशा पद्धतीने आपल्याला पुढे जाता येऊ शकतं. कृषी विभाग नेहमीच तुमच्या पाठीशी आहे आणि मला वाटतं की या माध्यमातून जे काही ज्ञान या ठिकाणी मिळालं आहे ते आम्ही आमच्या यंत्रणेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू, तुम्हाला व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न करू की जे आमच्या इथं तालुका स्तरावर, जिल्हा पातळीवर ज्या काही आत्मा अंतर्गत कमिट्या आहेत आणि तुम्हाला कल्पना असेल, आतापर्यंत तुम्ही संपर्कात आलाय असेल तर त्या कमिट्यांच्या माध्यमातून या शेतीमध्ये आपण पुढे जाऊ. मी भाषणाचा शेवट करतो, वेळ कमी राहिलेला आहे, की आपल्या इकडे जसं ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो तर राष्ट्र पातळीवर राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर म्हणून होते, त्यांची एक कविता आहे, कोई अर्थ नहीं रह जाता. जब फसल सूख कर जल के बिन तिनका बिन गिर जाए, फिर होने वाली वर्षा का रह जाता कोई अर्थ नहीं. मन कटवानी से आहत हो भीतर तक चलनी हो जाए, फिर बाद कहे प्रिय वचनों का रह जाता कोई अर्थ नहीं. सुख साधन चाहे जितने हो पर काया रोगों का घर हो, फिर उन अगणित सुविधाओं का रह जाता कोई अर्थ नहीं. फिर उन अगणित सुविधाओं का रह जाता कोई अर्थ नहीं. मला वाटतं की प्रमोदला हेच कळालेलं आहे. त्याच्या माध्यमातून जे आहे आमचे सहकारी होते अलिबागमध्ये असताना आम्ही देखील, मी खोपिलला होतो, आम्ही हादग्याची रोपं, पपईची रोपं आणि शेवग्याची रोपं जवळपास
3 लाख रोपं आम्ही गाडीत घेऊन जाऊन शेतकऱ्याला वाटायचो. हादगा अत्यंत पौष्टिक आणि प्रथिन देणारा आहे. तुमचं शेवगा अत्यंत बलशाली असं जे आहे म्हणजे कामधेनू आहे शेतातली जी आहे. आणि पपई अत्यंत फळांमधलं जे उत्कृष्ट फळ आहे, याची रोपं आम्ही प्रचंड प्रमाणात वाढली. त्यावेळेस समाज कल्याण अधिकारी होते, त्यांच्या योजनेतून त्यांनी समाज कल्याणाच्या काही घटकांकरता जे आहे केलं. मला वाटतं की खूप चांगलं पॉझिटिव्ह पद्धतीने तेही काम करतात. त्यांचं सहकार्य आम्हाला लाभलं, इथून पुढे देखील आपण करत राहू याच्यामध्ये. आणि संजय पाटलांविषयी मी काय फारसं बोलणार नाही, कारण ज्या राहीबाई पोपेरे यांना पद्मश्री मिळालं त्याच्या पाठीमागचं संपूर्ण आर्किटेक्चर आहे याच्यामध्ये ते बायर संस्थेच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी आणलं. आपण या ठिकाणी बोलवलं आणि खूप चांगल्या कार्यक्रमामध्ये सहभाग होण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि माननीय कृषी मंत्री महोदय यांचा देखील मी प्रतिनिधी आहे की मंत्री महोदयांच्या घरातली व्यक्ती निवडल्यामुळं ते या कार्यक्रमाला येऊ शकले नाही, तर त्यांच्या वतीने मी दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांच्या देखील या कार्यक्रमाला शुभेच्छा आहेत असे या निमित्ताने मी निमित्त करतो. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवरांचे व मित्र व आपल्या सर्वांचे मी स्वागत करतो. आरोग्यदायी नैसर्गिक भात शेती या उत्तम संकल्पनेवर माझे परम मित्र परब जाधव यांनी पुस्तक लिहिले. त्यांचे मनपूर्वक अभिनंदन व अनेक शुभेच्छा. आज मी आता वेळ कमी आहे, 2 ते 5 मिनिटात आयुर्वेदामध्ये जो रक्तशाळी किंवा लाल तांदूळ हा इतका म्हणजे ज्याला आपण म्हणू, मी गेले अनेक वर्ष प्रत्येक पेशंटला सांगतो की बाबा रे, तू नेहमीचा पॉलिश केलेला तांदूळ खाऊ नको, आणि खाल्लास तर निदान तो चांगला लोखंडी कढईमध्ये छानपैकी भाज आणि मग नंतर तो शिजव. तुझी कार्बोहायड्रेट ही जी संकल्पना आहे की ज्याच्यामुळे जाड लोकांना वजन वाढणं, शुगर वाढणं, अकारण मेद प्रस्थापित होणं, या सगळ्या गोष्टी तुलनेने कमी होतील. आणि तुला खरंच चांगलं जगायचं असेल आणि शुगरवर मात करायची असेल आणि तुला भात खायचा असेल तर तू रक्तशाळी लाल तांदूळ जर तू खाल्लास आणि तो व्यवस्थित लोखंडी कढईमध्ये भाजून तो जर तू शिजवून वापरलास तर मला नम्रपणे इथं सगळ्यांना सांगावंसं वाटतं की शुगरची भीती आणि शुगर तयार होणं, तुम्ही भाताचा आनंद घेऊन तुम्ही शुगर फ्री या रक्तशाळीमध्ये या लाल तांदूळामुळे उत्तमपैकी आरोग्य प्रदान करू शकता. आणि अजून एक मगाशी 2-3 विषय की हा शिजवताना लोकांना अनेक वेळा त्रासदायक ठरतो. तर एक माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो की लोखंडी कढईमध्ये हा तांदूळ तुम्ही जर चांगला भाजलात आणि मग नंतर थोडा वेळ जास्त पाणी घेऊन आणि तो जास्त वेळ जर तुम्ही पाण्यात भिजत ठेवलात तर तो इतका उत्तमपैकी तुम्हाला आरोग्यदायी आणि त्याचे सगळे गुण आणि जो एक खाताना जो नेहमीचा तांदूळ तुम्हाला जो खाताना एक तृप्ती आहे, ती तृप्ती याच्यामध्ये प्रत्येकाला मिळेल असं मला वाटतं. अजून या तुम्हाला तांदूळाची एक खासियत सांगतो की हा चक्षुष्य आहे, हा ज्वरग्न आहे. भाताची पेज आपल्याकडे आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे, साठेसाळ आणि त्याच्यामध्ये साळीच्या लाया. तर मी एक अशी विनंती करतो जाधव साहेबांना की त्यांनी या लाल तांदूळाची जर साठेसाळीसारखं जर लाह्यांमध्ये रूपांतर केलं, त्याचं एक आयुर्वेदामध्ये वर्णन आहे. इंद्रालाही ज्याला आपण म्हणू दुर्लभ असं या साठेसाळीच्या साळीच्या लायांचं वर्णन आहे. तर लाल तांदूळाचा जर असा जर प्रचार झाला आणि मी यांना विनंती करतो की अख्ख्या पुण्यामध्ये नाही, अख्ख्या महाराष्ट्रात तुम्ही हे सगळे लाल तांदूळाचे नमुने भरपूर मार्केटमध्ये आणा. मी त्यांना हवं तेवढं काम देतो आणि सर्व वैद्यवर्ग त्यांच्या पाठीशी उभं राहील आणि याचं एकच छान राहील की लोकांना उत्तम आरोग्य प्रदान होईल. आयुर्वेदामध्ये एक छोटं वाक्य असं आहे की आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य हे शरीराच्या उत्तम आरोग्यासाठी खांब आहेत. आणि आहारात पुरुष आहार, जर तुम्ही चांगला आहार घेतलात तर तुम्ही उत्तमपैकी आरोग्यदायी 125 वर्ष राहू शकता. मी प्रयत्न करतोय, आपणही करावं. धन्वंतरी तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे ह्या इतकं सुंदर हा लाल तांदूळाचा आणि त्यांनी काय पुस्तक दिलं आहे, म्हणजे अक्षरशः हे पुस्तक घरोघरी गेलं पाहिजे अशी मी सर्वांना, सर्व वृत्तपत्रांना मी विनंती करतो की हे पुस्तक लोकांपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त न्या. आज चांगलं आरोग्य लोकांना हवं आहे. आणि या तांदूळाचा अजून एक छान तुम्हाला एक गुण सांगतो. ज्वरग्न आहे, सगळ्यांना माहिती आहे की तापाकरता आपण ही पेज वापरतो. हा बलदायी आहे, जाड लोकांचं जाडी पण वाढवत नाही. जे कृष आहेत उलट त्यांना छानपैकी आरोग्यवान, संपन्नवान, बलवान बनवतो असा हा लाल तांदूळ आहे. फक्त याच्यामध्ये तुम्ही चव बघू नका, त्याचे गुण बघा. काही लोक म्हणतात की अरे तो नेहमीचा तांदूळ खाल्ल्यावर काय मजा येते. अरे तो गंमत म्हणून एकदा खा, निदान भाजून खा, त्याचे दुष्परिणाम होणार नाही. पण हा नियमितपणे 6 दिवस खा, तो 1 दिवस गंमत म्हणून खा. तुम्ही इतकं उत्तम आरोग्य नाही की तुम्हाला त्रिदोषक्त, तुम्हाला रोग होणारच नाहीत.
आणि मुख्य म्हणजे तुमचे डोळे, की आता सगळ्यांना खतरनाक असं झालंय जग की या कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईलमुळे सगळ्यांची दृष्टी गेली आहे, दृष्टी कमी होते. दर दिवसाला 10 लोक माझ्याकडे येत आहेत की अरे आमचे डोळे नीट करा. तर हा लाल तांदूळ तुमच्या पाठीशी उभा आहे आणि याचा फायदा घ्या. परत एकदा प्रमोद जाधवांनी इतकं सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे, त्या सगळ्यांनी ते मुद्दामून घ्यावं. आणि परत एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्यालाही शुभेच्छा देतो. आणि महत्त्वाची गोष्ट धनुत्रयची प्रार्थना करतो की आपल्याला सगळ्यांना उत्तम आरोग्य प्रदान व्हावं. शुभम भवतु. वेळेचं भान ठेवून आणि घड्याळाकडे लक्ष ठेवून मी आपल्यासमोर उभा आहे. लेखकांचं, जाधवांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपले विचार या पुस्तकाच्या संदर्भात भाताच्या व्हेरायटीबद्दल व्यक्त केलेले आहेत. निसर्गामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत की ज्याची माहिती नाही, साहित्यामध्येही आहे. म्हणजे अनेक मोडी भाषेमध्ये इतकं काही साहित्य उपलब्ध आहे की अजूनही ते वाचणं शक्य नाही. तसंच हा एक खजाना आहे. प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण एखादा पदार्थ खातो तर त्याच्या मागचं काही ना काही वैशिष्ट्य सांगण्यात येत असतं, त्याच्या बऱ्या आणि वाईट गोष्टी. आमच्याकडे जो भात आम्ही खातो जाधवजी, सासरा सुखी राहावा म्हणून खात असतो शेवटला भात. तर अशा त्याला वदंताही आहेत वेगवेगळ्या की बा भात का खावा. तर अनेक त्याच्यावर विवेचन झाल्यामुळे याच्यामध्ये काही मी फार सहसा आता याच्यामध्ये जाणार नाही. परंतु एक फक्त किस्सा सांगतो. आमच्याकडे जयंत नारळीकर आले होते विदर्भ साहित्य संघाच्या एका कार्यक्रमामध्ये आणि साहित्यिकांच्या समोर त्यांना बोलायचं होतं. मी असं म्हणालो सुरुवातीला की जयंतराव, आज तुमची परीक्षा आहे, कारण तुम्ही सायंटिस्ट आहात, वैज्ञानिक आहात, म्हणून तुम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की मी लावलेलं, मी केलेलं संशोधन किंवा कोणत्याही संशोधकांनी केलेलं संशोधन हे भविष्यामध्ये कालबाह्य ठरू शकते. परंतु तुमची पंचायत अशी आहे की आज तुम्हाला ज्यांच्यासमोर बोलायचं आहे ते विद्वान लेखक आहेत, कवी आहेत, पत्रकार आहेत आणि त्यांच्या ठाम समजूत असते की मी जे काही लिहिलेलं आहे ते जगामधलं अंतिम सत्य आहे. अशा मुजोर लोकांच्या समोर तुम्ही बोलणार आहात आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. कोणतीही गोष्ट जेव्हा एखाद्या पुस्तका असो, आणखी कोणतीही गोष्ट असो, आपण त्याचं वर्णन करत असतो, परंतु त्याला वेगवेगळे फॅक्टर्ससुद्धा असतात, अनेक फॅक्टर्स असतात की म्हणजे केवळ हा तांदूळ चांगला आहे असं नाही. ते तांदूळ चांगलाच आहे, त्यांनी इतकं मेहनतीने संशोधन केलं, त्याच्याबद्दल त्यांना धन्यवादच आहे. कोणीही व्यक्ती जेव्हा संशोधनाचं काम करतो आणि सर्वात महत्त्वाचं जे आहे ते RDला महत्त्व आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंटला. त्याची सोयच नाही आपल्या इथे, कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये नाही सरकारच्या. सर्वात कमी खर्च त्याच्यावर होतो. तुमच्या कृषी खात्यामध्ये तसंच आहे आवटे साहेब. त्याच्यामुळे या सर्व गोष्टी जे परिवर्तन होत आहे संपूर्ण जगामध्ये, त्या संदर्भात जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की अनेक गोष्टी त्याच्यामध्ये करण्याची गरज आहे. वनराईचं कौतुक याच्यासाठीच आहे की अण्णांनी ज्या उद्देशाने प्रेरित होऊन हे सर्व सुरू केलं होतं त्या विषयाचं गांभीर्य त्यांनी त्या काळामध्ये लक्षात घेतलं होतं. ती परंपरा राजूनी चालवली, आता सागर चालवत आहे, याचा मला मनापासून आनंद आहे. आता मी आता 78 वर्षाचा आहे, कारण आम्ही आता आउटगोईंग आहोत. पण ह्या संस्थेमध्ये तरुणांनी हे काम करणं हे माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. सागर असेल, अमित असेल, ही मंडळी ज्या पद्धतीनं या दमदारपणे आणि आणखी पुढे जाऊन जिथे आम्ही सुरुवात केली होती त्याच्या पलीकडे जाऊनचा विचार करतात, हे माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्यांचंही मी अभिनंदन करतो, लेखकांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि त्यांनी असेच प्रयत्न जे काही शक्य असेल, कारण प्रत्येक माणसाला काही प्रत्येक गोष्ट शक्य नसते आणि लोक म्हणत असतात तो मागे बढो, पुढाऱ्यांना जसं म्हणतात हम तुम्हारे साथ है, मागे पाहिलं तर कोणीच नसते.
त्याच्यामुळे जे काही करायचं आहे ते तुम्हाला करायचं आहे, ते करण्यासाठी तुम्हाला बळ मिळो या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.